नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनोरे. आज आपण केंद्रीय योजना असतील बघा, योजना सगळ्या जो कुठल्या योजना बघणार आहेत आपण, तर बघा केंद्राच्या योजना असतील, केंद्र पुरस्कृत असेल किंवा केंद्राच्या योजना असतील, त्यानंतर राज्याच्या योजना म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या कुठल्या योजना आहेत, राज्याच्या योजना आणि इतर राज्याच्या योजना कोणकोणत्या आहेत, जनरली याच्यावर प्रश्न येतात. ओके, केंद्र आणि राज्याच्या जास्त असतात. जसं काय रे, एक आंध्र प्रदेशच्या योजनेवर किट कुठली रे त्याच्यावर प्रश्न विचारला होता, तसं विचारू शकतात बघा. मग आतापर्यंत फॉरेस्ट पूर्व 2019ला बघा जलयुक्त शिवार योजना विचारली होती. त्यानंतर जननी सेवा योजना कुठल्या मंत्रालयाअंतर्गत येते हे विचारलं होतं, रेल्वे मंत्रालय याच्या अंडर एक प्रश्न आला होता. डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे या योजनेवर पण विचारलं होतं. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. त्यानंतर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना याच्यावर पण प्रश्न आला होता. त्या कधी आला बघा, आपल्या गट ब 2018ला आलाय प्रधानमंत्री. बघा दरवर्षी एक प्रश्न आहे बघा, 18ला 2 आलेत, पण 17ला 1 आणि 19ला 1 असा आलेला आहे. राष्ट्रीय वयोश्री योजना जे BPL याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वगैरे जे आहे ती भारतमाला प्रकल्प याच्यावर 17ला प्रश्न आलेला आहे. ओके, सुकन्या समृद्धी योजना ह्याच्यावरही प्रश्न आले. कल्पी कुठलं अयोग्य आहे 2019 मध्ये, कंबाईन बी 2019ला विचारलाय सुकन्या समृद्धी योजनेवर, की जे की 2015 मध्ये स्टार्ट झालेली आहे आणि बेटी पढाओ बेटी बचाओ याचा भाग म्हणून किंवा याच्या अंतर्गत ती सुरू झालेली आहे. मग असं जुनी पण योजना विचारू शकतो. जसं 19ला काय 15चं स्टार्ट झाले, पण त्याच्यामध्ये काय बेटी बचाओ बेटी पढाओ योजना तिथं सुरू झालेली आहे. मग त्याच्या अंतर्गत ही सुकन्या समृद्धी योजना 2015ची सुरू झालेली आहे. याच्यामुळे हा प्रश्न विचारलाय. कसा पण तसा प्रश्न येऊ शकतो. बघा प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना विचारलेली आहे, पण त्या वेळेस ती योजना जनरली विचारलेली दिसते आपल्याला. नवीन योजना जनरली जास्त विचारल्या दिसतात. ओके, डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजना कशाला विचारली, तर राज्यसेवा प्री 2018ला विचारलेला आहे. ओके, जे की काय रे, गर्भवती महिला असतील किंवा स्तनदा माता असतील त्यांना काय सकस आहारासाठी ही योजना होती. भारतनेट याचा उद्देश विचारला होता की ग्रामीण भागामध्ये ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध करून देणे असेल वगैरे. सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना याच्यावर पण प्रश्न आला होता. कशाला विचारलाय, तेच राज्यसेवा पूर्व 2018ला. काय रे, कंबाईन ला सौभाग्य योजना, प्रत्येक घरात वीज वगैरे त्यावर विचारलंय. म्हणजे अशा वेगवेगळ्या योजना ज्या आहेत ते विचारण्यात आलेल्या आहेत. अनेक योजना विचारलेल्या आहेत. जसं मनरेगापासून आतापर्यंत हे लेटेस्ट योजना ज्या आहेत ते विचारल्या आहेत. त्यानुसार आपला नवीन योजना ज्या आहेत 2019 मधल्या काही महत्त्वाच्या आणि 2020 मधल्या काय ऑक्टोबर 2020 पर्यंतच्या महत्त्वाच्या योजना आपण या ठिकाणी बघणार आहोत. केंद्राच्या योजना असतील किंवा राज्याच्या योजना असतील. ओके, आणि आपल्या ज्या इकॉनॉमिक्स याच्यामध्ये मी काही योजना वगैरे दिलेल्या आहेत बघा. इकॉनॉमिक्सच्या नोट्समध्ये ज्या जुन्या योजना आहेत त्या तुम्ही केला तरी चालेल. ओके, बघा योजना बघताना काय बघितलं पाहिजे. मग बघा ह्या सगळ्या योजना बघा. पुन्हा एकदा जलयुक्त शिवार योजना खूप महत्त्वाची आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीमध्ये सुरू झालेली आहे जननी सेवा योजना. मग तुम्हाला याच्यावरून काय वाटतं रे, की एवढे सगळे प्रश्न तुम्ही बघितला असाल तर एक कॉमन तुम्हाला आता परीक्षा जवळ आलेली आहे, त्यावर जास्त मी तुम्हाला सांगणार नाही. तर बघा की बाबा काय कशावर योजना म्हणल्यानंतर कुठल्या बाबीवर लक्ष दिलं पाहिजे. मग बघा एखादी योजना करायची आहे, मला योजनाबद्दल अभ्यास करायचा आहे, तर मग योजनेबद्दल काय काय बघितलं पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल ती योजना कुठं म्हणजे स्टार्ट कधी झाली, सुरुवात, योजनेची सुरुवात चूक करायचं असेल तर बरोबर, की ती मूळ पहिली कुठल्या योजनेअंतर्गत सुरू होते. ओके, अंतर्गत काही आहे का, म्हणजे कशाचा मॉडिफाय आहे का, किंवा कुठल्या योजनेच्या अंतर्गत कुणाचा भाग म्हणून कार्य करते का. त्यानंतर कुठल्या मंत्रालयाअंतर्गत येते ती, मंत्रालय किंवा कुठल्या विभागाअंतर्गत ती स्कीम येते का. आणि चौथा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे, त्या योजनेचा उद्देश. जनरली उद्देशावर खूप प्रश्न असतात. ओके, उद्देशावर डायरेक्ट थेट प्रश्न विचारत असेल तर उद्देशावर विचारतात. नेमकं उद्देश काय आहे त्या योजनेचं, मग ती योजना कशासाठी आहे हे खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यावर प्रश्न असतो मित्रांनो. बघा आता तर मी काय रे हे रॅपिड फायर स्पीडली तुमचं घेणार आहे, कारण परीक्षेला खूप टाइम कमी आहे. पण या दृष्टिकोनातून आता तुम्ही जे पण तुमच्या मटेरियल जे वाचताय किंवा माझा व्हिडिओ बघणं होत नसेल, काही जणांना समजा सर नाही आता कुठं वेळ आहे व्हिडिओ बघायला, असंही काही जणांचं मत असू शकते. ओके, नक्कीच मित्रांनो तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमचं टाइम टेबल बनवा. मी म्हणत नाही की माझा व्हिडिओ प्रत्येकानेच बघा. ओके, जे त्याच्या सोयीनुसार बघा. परीक्षेचं टाइम टेबल तुम्ही ठरवलेलं असेल त्यानुसार आता वागायला लागा. ओके, तर बघा सुरुवात योजनेची
अंतर्गत त्या कुठल्या योजनेच्या अंतर्गत, जसं बेटी बचाव बेटी पढाओ त्याचं विचारलंय, जननी सेवा योजनेअंतर्गत कुठल्या मंत्रालयाअंतर्गत जसं विचारलेलं आहे, किंवा त्या योजनेचा उद्देश काय, जसं सौभाग्य योजना कुठल्या योजनेचा, वयोश्री योजना, उद्देशच विचारतात जनरली. उद्देश म्हणजे ती योजना कशासाठी आहे, उद्देश म्हणजे जनरली काय, ती कशासाठी आहे, नेमकी ती योजना कशासाठी आहे, तिचं काय, तिचा गाभा काय त्या योजनेचा. ओके, आणि त्या योजनेचं काय लक्ष्य, टार्गेट काय जनरली असेल चांगलं तर टार्गेट एकदम महत्त्वाचं बाबा. 2020 पर्यंत त्याला काय पूर्णत्वास न्यायचं आहे, 2025 पर्यंत एवढं आहे, 25,000 किलोमीटर रस्ते करायचं आहे, काय आहे बाबा टार्गेट. ओके, किंवा 2022 पर्यंत काय कुपोषण मुक्त करायचं आहे, किंवा 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे. पण नेमकं असं टार्गेट काय, लक्ष्य काय, हे खूप महत्त्वाचं आहे. ही गोष्टी जे महत्त्वाच्या आहेत, किंवा ती योजना संपूर्ण भारतभर आहे किंवा काही राज्यांमध्ये आहे, तर त्या कोणत्या राज्यांमध्ये आहे, म्हणजे तिचा भाग काय, म्हणजे कोणकोणत्या राज्यात आहे, किती काय कुठलं, आणि त्या योजनेचे जनरली आता इथे हे विचारत नाहीत, हे मेन्सला विचारतात. जो पॉईंट आता सांगतोय, तर केंद्र आणि राज्याचा हिस्सा काय, केंद्र आणि राज्याचा हिस्सा काय आहे बाबा. ओके, तर तो काय 50-50 आहे किंवा 60-40 आहे. जनरली 60-40 जास्त असते, आणि पूर्वोत्तर राज्याला काय 90-10 असते. मग हे खूप महत्त्वाचं आहे. मग हे कसं मला कसं कळालं रे, मॅक्झिमम स्कीम्स बघितल्यानंतर लक्षात येतंय. कळालं तर कुठल्या योजनेचा भाग आहे, किंवा पूर्वीच्या कोणकोणत्या योजनेचं एकत्रीकरण करून ही योजना बनलेली आहे. ओके, मग ते माहिती पाहिजे. मग या सगळ्या पॉइंट्स तुम्हाला जर माहिती असतील, म्हणजे एवढ्या गोष्टीतून आपण जनरली जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे. कळालं. आता चालतो मी समोर. तर या दृष्टिकोनातून आपला ती स्कीम बघायची आहे. जनरली 90% काय बघायचं, सुरुवात आणि काय रे तिचा उद्देश काय, उद्देश तर जनरली माहिती पाहिजे. आता याच्यातले काही गोष्टी माहिती असेल तरी तुम्हाला इलिमिनेट करता येतो मित्रांनो. ओके, नेमकं योजना काय आहे, त्याचा गांभीर्य अर्थ काय, हे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत स्कीम बद्दल बघायचं असेल तर. ओके, तर आपण फर्स्ट ऑफ ऑल कळालं का कसं बघायचंय ते बघा. काय काय जनरली सुरुवात, त्या योजनेची सुरुवात कधी झालेली आहे, काय बाबा या योजनेला असं अंमलबजावणी केव्हापासून झालेली आहे, सुरुवात वेगळी, असे 4-4 वाक्य लक्षात ठेवायची गरज नाही. म्हणजे सुरुवात म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय येईल, एक तर तारीख पण येईल, दिनांक पण येईल, आणि ठिकाण पण येईल. लक्षात ठेवा, आणि ठिकाण पण येईल आणि उद्घाटन पण येईल, म्हणजे कोणी उद्घाटन केली, या 3 गोष्टी येतीलच. ओके, सुरुवातीला म्हणजे सुरुवात काय बाबा 16 डिसेंबर 2020 झाली. मग ठिकाण काय, गुजरात या ठिकाणाहून झाली. उद्घाटन काय कोणी केलं, नरेंद्र मोदी यांच्या असं झालं. ही शंकला सुरुवात. अंतर्गत काय, की अंतर्गत म्हणजे ही कोणत्या योजनेचा भाग आहे. जसंच काय सौभाग्य योजना बघितलं, बेटी बचाव बेटी पढाओ योजनेअंतर्गत सुरू झालेली आहे. मग तसं किंवा काही योजनांचं एकत्रीकरण करून ही योजना बनली का, किंवा कोणत्या योजनेचा भाग म्हणून ती कार्य करते का, हे इथं. आणि मंत्रालय, कुठल्या मंत्रालयाअंतर्गत ती कार्य करते, किंवा तिचा उद्देश काय, ही खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. उद्देश आणि टार्गेट काय. मग एवढ्या कालावधीपर्यंत एवढं करायचं आहे, एवढं काय, एवढं याचं काय वाढ करायची आहे, किंवा एवढा रोजगार साध्य करायचा आहे, किंवा एवढं उत्पन्न साध्य करायचं आहे, किंवा एवढी आरोग्यता, एवढं काय कुपोषणमुक्त भारत निर्माण करायचा आहे, असं काही आहे का टार्गेट, ते असेल. किंवा मग काय कोणकोणत्या राज्यात आहे, काही राज्यात आहे का संपूर्ण महाराष्ट्रात आहे, किंवा संपूर्ण काय भारतात आहे, किंवा काय भाग वगळता आहे, कुठं आहे नेमकं. तर ह्या गोष्टी बघणं आणि कशासाठी नेमकं गांभीर्य अर्थ काय या योजनेचं स्कीमचं हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, तर आता मी टू द पॉइंट येतो. बघा आता कोणकोणते आपला काय काय बघायचं आहे. तर आपला सुरुवातीला आपण केंद्रीय योजना बघतोय. तर आता मला हे विचारू नका सर केंद्रीय योजना बघतोय तर सर कुठली योजना आहे सर, महाराष्ट्राच्या केंद्राची. आता केंद्रीय योजना बघतोय म्हणजे केंद्राची असणार आहे. तर बघा पहिली योजना बघतोय आपण प्रधानमंत्री काय संपदा योजना, मत्स्य संपदा योजना. मत्स्य संपदा म्हणजे याच्यावरून कळतंय का रे किमान की बाबा माशांसाठी ही योजना काहीतरी स्कीम आहे, एवढं तर लक्षात येऊ द्या. त्याच्या नावावरून ॲज इट इज असते, जनरली नावानुसार असतंय. ओके, तर बघा सुरुवात कधी झाली, मंत्रिमंडळ मंजुरी बिंजुरी हे काय बघायचं नाही. सुरुवात का झाली 10 सप्टेंबर 2020 रोजी या योजनेची सुरुवात झाली. आपला ऑक्टोबर 2020 पर्यंत विचारणार आहे असं माहिती आहे. ओके, तर इथपर्यंत करणं ठीक आहे. तर बघा उद्देश काय महत्वाचा आहे, उद्देश आणि सुरुवात आणि उद्देश काय, भारतातल्या मत्स्य व्यवसायात या शाश्वत आणि जबाबदार विकासाच्या माध्यमातून नीलक्रांती घडवून आणणे. नीलक्रांती कशासाठी आहे, मत्स्य उत्पादनासाठी आहे. मग लक्षात घ्या भारतातल्या मत्स्य व्यवसायात शाश्वत सस्टेनेबल, उगाच केमिकल वापरून करायचं नाही तर शाश्वत आणि जबाबदार विकासाच्या माध्यमातून नीलक्रांती घडवून आणणं हे प्रमुख उद्देश आहे. उद्दिष्ट काय मग 3 ते 4 वर्षात मत्स्य उत्पादन दुप्पट करणं. उद्दिष्ट नाही, हे लक्ष्य आहे, टार्गेट आहे.
टार्गेट आहे, उद्देश आहे भारतातल्या मत्स्यव्यवसायात शाश्वत आणि जबाबदार विकासाच्या माध्यमातून नीलक्रांती घडवून आणणं या काय प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. आता मत्स्य तर लक्षात येणार नाही, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. ओके, आता देशभरातल्या किती 21 राज्यामध्ये जबाबदार, काही गरज नाही तेवढं करण्याची. ओके, मग हिचा अंमलबजावणी किती 5 वर्षासाठी आहे, 2021 ते 24-25 पर्यंत. ओके, तर बघा आता काय सुरुवात काय म्हणसाल रे बाबा, 10 सप्टेंबर 2020 कशासाठी आहे ती गोष्ट, उद्दिष्ट काय 3 ते 4 वर्षात मत्स्य उत्पादन दुप्पट करणं म्हणजे लक्ष्य आहे. ओके, त्यात या योजनेचे महत्त्वाचे 2 घटक आहेत, केंद्रीय क्षेत्र योजना आणि केंद्र पुरस्कृत योजना. केंद्रीय क्षेत्र योजना आणि कुठल्या कुठल्या 2 भाग आहेत असं वाक्य टाकू शकतात. ओके, मग ह्या 2 भाग आहेत आणि आतापर्यंत मत्स्य योजनेवर जेवढा खर्च केला ती सगळ्यात जास्त खर्च या मत्स्य संपदा योजनेवर, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेवर खर्च झालाय. ओके, मत्स्यपालनास प्रोत्साहित देणारी ही देशातली पहिलीच व्यापक योजना आहे. मग व्याख्या टाकतात असं काय रे, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही मत्स्यपालनास प्रोत्साहन देणारी ही देशातली पहिलीच व्यापक योजना आहे किंवा दुसरी व्यापक योजना आहे, वाक्य टाकतील. ओके, तर बघा आत्मनिर्भर भारत मग कशाचा भाग आहे, मी सांगितलंय कशा अंतर्गत आहे, काय मग आत्मनिर्भर भारत पॅकेजचा एक भाग म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके, हे लक्षात ठेवा, बाकी काही नाही. आता काय काय लक्षात ठेवाल बघा, पुन्हा एकदा सांगतो, ही योजना 10 सप्टेंबर 2020 रोजी, हिचा उद्देश, त्यानंतर काय रे हिचा लक्ष्य आणि त्यानंतर या महत्त्वाचे 2 घटक, केंद्रीय क्षेत्र योजना, केंद्र पुरस्कृत योजना आणि सर्वात जास्त खर्च या योजनेवर आतापर्यंत मत्स्य योजनेवर जेवढा खर्च झाला आहे ती सगळ्यात मोठी योजना आहे आणि मत्स्यपालनास प्रोत्साहन देणारी देशातली पहिलीच व्यापक योजना आहे आणि आत्मनिर्भर भारत पॅकेजचा एक भाग आहे. आणि त्यानंतर काय रे, आता झालं इथलं संपलं, मग काय करायचं बघा, योजनेचे उद्दिष्ट बघताना फक्त लक्षात ठेवा, मत्स्यपालन आणि मत्स्य शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं आणि काय कापणीनंतरचं नुकसान 25% वरून 10% पर्यंत कमी करणं. दॅट्स इट, संपलं. ही योजना तुमची संपली, पहिली योजना. त्यानंतर बघा अटल भू योजना. अटल भू योजना म्हणजे काय असणार आहे रे, अटल भू योजना म्हणजे काय असणार आहे, अटल भू योजना उद्देश काय असणार आहे, अटल भू योजना. भू योजना म्हणजे काय, पाण्यासाठी आहे काहीतरी, भूजल योजना, अटल भूजल योजना, जल म्हणजे पाण्यासाठी आहे, हे लक्षात येत आहे. तर बघा आता अटल भूजल योजना कशासाठी आहे रे, बघा भूजल योजना म्हणजे काय, अंतर्गत पाणी म्हणते, भूजल म्हणजे पाण्यात अंतर्गत, जमिनीच्या अंतर्गतलं पाणी. बघा मग 25 डिसेंबर 2019 रोजी, मग 19च्या देखील स्कीम्स आपण घेतलेल्या आहेत. कधी सुरुवात झाली, 25 डिसेंबर 2019 रोजी ही स्कीम सुरू झालेली आहे. 19 भूजल, प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95व्या जयंतीनिमित्त, हे महत्वाचं आहे, नवी दिल्ली झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल भू योजनेचा प्रारंभ, म्हणजे प्रारंभ कधी झालाय डिसेंबर 19, 25 जरी नाही लक्षात राहिलं तरी बघा, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95व्या जयंतीनिमित्त दिल्लीमध्ये कुणी उद्घाटन केले, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. मंत्रालय कोणतं आहे रे, जलशक्ती मंत्रालयाच्या नेतृत्वात. कुठलं, जलशक्ती मंत्रालयाच्या नेतृत्वात, म्हणजे जलशक्ती मंत्रालयाच्या अंडर हे येते आणि 7 राज्यात ही योजना आहे, त्यात महाराष्ट्र एवढं लक्षात ठेवा, 7च्या 7 लक्षात राहणार नाहीत. अटल भूजल योजना महाराष्ट्रामध्ये आहे. आता परीक्षा जवळ आलेली आहे, 7च्या 7 लक्षात राहतील काय, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश या 7 राज्यात राबवले जाते. पण त्यात महाराष्ट्र महत्वाचा आहे, महाराष्ट्र आहे हे नाही, महाराष्ट्र काय अटल भू योजनेमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. अरे भाई की नाही यार, मी 7 वाचले होते बरं का, त्यात महाराष्ट्र आहे की नाही, फक्त महाराष्ट्र लक्षात ठेव ना, बाकी जाऊ दे. आला प्रश्न तर बाकी काय तुम्हाला एकच असं विचारतील का, चला अटल भू योजनेमध्ये खालीपैकी कोणते राज्य आहे, आणि त्याचा खूप क्लिष्ट आला तर तुम्हाला नाही आला तरी चालते, 100 पैकी 100 यावा असं काय अपेक्षा नाही. तर बघा आता बघा काय दुसरी काय महत्वाचं आहे, उद्देश. ओके, सुरुवात कधी झालेली आहे, 25 डिसेंबर 2019. कुठून सुरुवात झाली आहे, अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95व्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेली आहे. ओके, ही काय 7 राज्यामध्ये, हिचं काय व्याप्ती माहिती पाहिजे, जलशक्ती मंत्रालयाच्या नेतृत्वात ही सुरू झालेली आहे आणि हिचा उद्देश काय महत्वाचा आहे, या मोहिमेशी संबंधित तत्वे ही 2024 सालापर्यंत देशातल्या प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न साध्य करण्याच्या दृष्टीनं मोठं पाऊल आहे. आणि नळाद्वारे पाणी पुरवठा करणारं 100% पाणी पुरवठा केलेलं पहिलं राज्य गोवा आहे. माहिती असेल सगळ्यांना, मी सांगितलं याच्या अगोदर. ओके, जलयुक्त शिवार योजना देखील विचारतात. जलयुक्त शिवार योजनेचा उद्देश काय, पाणी अडवा, पाणी जिरवा हा उद्देश आहे. आणि कॅगनं त्याच्यावर काय ताशेरे ओढलाय की ही काय योजना अयशस्वी झाली असं म्हणून विचारू शकतात, कुठल्या योजनेला असं केले. त्यानंतर बघा स्वामित्व योजना.
आपली आता कुठली बघितली आपण, 2 योजना बघितल्या बघा. त्यानंतर बघा स्वामित्व योजना. स्वामित्व योजनेचं काय रे, तर माहिती पाहिजे बघा, काय काय माहिती पाहिजे स्वामित्व योजनेचं काय काय. तुम्हाला आता मी काय घेतलंय, केंद्रीय प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, तिची सुरुवात 10 सप्टेंबर 2020 ला झाली आणि प्रमुख उद्देश भारतातल्या मत्स्य व्यवसायात शाश्वत आणि जबाबदार विकासाच्या माध्यमातून नीलक्रांती घडवून आणणे आणि लक्ष्य आहे काय रे, 3 ते 4 वर्षात मत्स्य उत्पादन दुप्पट करणे असेल. आणि या योजनेच्या 2 महत्त्वाचे घटक आहेत, केंद्रीय क्षेत्रीय योजना, केंद्र पुरस्कृत योजना. दुसरी गोष्ट, मत्स्यपालनास प्रोत्साहन देणारी देशातली पहिलीच व्यापक योजना आहे. आत्मनिर्भर भारत या योजनेचा भाग म्हणून ही काय प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके. अटल भू योजना डिसेंबर 2019 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95व्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली या ठिकाणाहून ही योजना सुरुवात झालेली आहे. आणि 7 राज्यांमध्ये ही योजना आहे. कोणकोणती आहेत, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेश. पण महाराष्ट्र आहे अटल भू योजनेमध्ये, हे लक्षात घ्या, बाकी काही गरज नाही. ओके. आणि काय लक्षात घ्याल, जलशक्ती मंत्रालय अंडर ही काम करते आणि हिचा उद्देश काय, देशातल्या प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याचं काय 2024 पर्यंत टार्गेट, उद्देश म्हणण्यापेक्षा लक्ष ठेवा, 2024 सालापर्यंत प्रत्येक घरात, देशातल्या प्रत्येक घरात पाणी पोहोचण्याचा प्रयत्न साध्य करणं हे त्याचं टार्गेट आहे. 2024 पर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेलं पाहिजे नळाद्वारे. ओके. आता स्वामित्व योजना बघा. स्वामित्व योजना काय रे, स्वामित्व योजना. आता स्वामित्व योजना म्हणजे काहीतरी स्वामित्व हक्क काय म्हणायचं, काय म्हणायचं, जसं तुम्हाला सांगितलंय काय, मत्स्य म्हणजे की माशाबद्दल आहे, भूजल, भूजल म्हणजे पाण्याचं काहीतरी आहे बाबा, तसं स्वामित्व म्हणजे हक्क आहे, म्हणजे ग्रामीण हक्क आहे. ग्रामीणच्या काय, त्यांचं काय घरांचं बिरांचं जे पण त्यांची प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दल आहे, त्याच्या प्रॉपर्टी राईट त्यांना प्रॉपरली मिळाले पाहिजे. ड्रोनद्वारा वगैरे घेऊन सगळं त्यांचा प्रॉपर कार्यक्रम झाला पाहिजे, अशी हे काय स्वामित्व योजना आहे. उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे. जनरली बघा 99% स्कीम जे केंद्राचे आहेत ते सगळ्या नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते झालेले आहेत. त्यामुळं कोणाच्या हाते उद्घाटन म्हणलं, नरेंद्र मोदी म्हणला तर स्कीममध्ये एखाद्या चालते टिक चालून जाते बघा, लक्षात घ्या. ओके. कुठं वेगळं असेल तिथं मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगतो, मात्र बाकी ठिकाणी लक्षात ठेवायची गरज नाही. डोळे झाकून काय नरेंद्र मोदी असं म्हणायचं. ओके. तर बघा आपण जिथं वेगळं तिथं बघू. दिनांक 24 एप्रिल 2020 रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनी. पंचायत राज दिन कधी आहे, 24 एप्रिल आहे. त्याच्या दिनी स्वामित्व योजना, याचा अर्थ काय रे, पंचायत राज दिनी सुरू झाली म्हणजे याचा अर्थ ही ग्रामपंचायतसाठी काहीतरी स्कीम आहे बाबा जवळपास. ओके. त्या स्थानिक स्वराज्य संबंध बघा. आता प्रमुख उद्देश काय, ग्रामीण जनतेला आपल्या निवासी मालमत्तेची योग्य कागदपत्रे, म्हणजे काय त्यांचं राहतं जे घर आहे त्याची काय, बऱ्याच बघा, बरं तुम्ही गावात जाऊन बघा, इतके घराचे वांदे, शेताचे वांदे, बरोबर ना, खूप आहेत रे. काय त्याचा हा धुरा आला, याचा बांध आला, असे लई लपडे गावाकडे, बरोबर ना. आपण सगळी गावातली आहेत, 90% पोरं काय आहेत गावातली आहेत, खेडेगावातली, बरोबर ना. आला धुरा, ते धुरा काय करते, ही इकडून कोरते धुरा, ते तिकडून कोरते. आणि गावामध्ये बघा भांडण जर शेजाऱ्याशी कुठल्या मुद्द्यावरून होत असेल तर धुऱ्यावरून, बांध त्याला म्हणतो आपण, बांधावरूनच भांडणं होतं, बरोबर ना. त्याचा बांध हे म्हणतं आणि याचा बांध हे म्हणते, इथपर्यंत माझी जमीन, त्यानं म्हणते इथपर्यंत माझी. त्याच्यापेक्षा मोजून घ्या बरोबर, माझं मोजून घेऊन डायरेक्ट तार ओढून टाका. तार ओढला तर नुकसान दोघाचं पण असते बरं काय, बरोबर. ट्रॅक्टर असो, काही असो, बैलगाडी असो, वावभर तर येतच नाही जवळ, बरोबर ना, तेवढं पडीतच राहणार आहे. पण असंही पडीत राहतं पण ते कळत नसते ना. शेतकऱ्याचं पोरग आहे मी पण. ग्रामीण जनतेला आपल्या निवासी मालमत्तेची योग्य कागदपत्र, काय कागदपत्र तयार करण्यास मदत करणे. स्वामित्व योजना काय रे, ग्रामीण भागातली जी बी घरं बिरं आहेत, जे ग्रामीण भागातल्या लोकांना त्यांना योग्य कागदपत्र उपलब्ध करून देण्याची ही स्कीम आहे असं समजायचं. ओके. तर बघा काय कुणाच्या मार्फत होणार, मग काय ग्रामीण पंचायत राज मंत्रालयाच्या अंडर येणार आहे स्कीम, बरोबर. तर बघा ग्रामीण भागातील वस्ती क्षेत्राचं ड्रोन तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं आरेखन करून क्षेत्रातील मालमत्ता एकात्मिक रीतीनं विधिग्राह्य करण्यासाठी स्वामित्व योजना उपयुक्त ठरणार आहे. ओके. म्हणजे ते काय ड्रोनद्वारा घ्यायचं, म्हणजे याचा घराचा आकार किती आहे, त्याचा घराचा किती एरिया आहे, काय नाही ते ड्रोनद्वारा ठरवून त्याचं त्यांना एक हे करून द्यायचं. आणि पुढील 4 वर्ष ही योजना राबवली जाणार आहे. कोणकोणत्या याच्यामध्ये, महाराष्ट्र देखील आहे याच्यामध्ये, महाराष्ट्रामधले 100 आहेत गाव. ओके. पण त्याच्यामध्ये बघा लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे बघा. काय 24 एप्रिल 2020 रोजी ई ग्राम स्वराज्य पोर्टल आणि मोबाईल ॲप देखील उद्घाटन केले. कशासाठी बाबा, या ॲपच्या माध्यमातून काय करणार आहे मग, या ॲपच्या मदतीनं देशातील ग्रामस्थ आपल्या स्मार्टफोनवर सर्व प्रकारची माहिती साठवू शकतील. मग विचारतील काय रे,
काय ग्राम स्वराज्य पोर्टल आणि या ग्राम स्वराज्य पोर्टल कशासाठी आहे? जसं पोर्टलवर विचारलं होतं, वेगवेगळ्या पोर्टलवर प्रश्न विचारलाय, पेन्सिल पोर्टल विचारलं होतं. ओके, तसं ग्राम स्वराज्य ही ग्राम स्वराज्य पोर्टल कशासाठी आहे? तर देशातील ग्रामस्थ आपल्या स्मार्टफोनवर सर्व प्रकारची माहिती साठवू शकतील, तसेच ग्रामपंचायतीची माहिती तसेच कामकाज ग्रामस्थांना यामार्फत उपलब्ध होईल यासाठी हे ॲप आहे. देशातील म्हणजे याचा अर्थ ग्रामीण भागातल्या लोकांसाठी आहे बाबा, काहीतरी ग्रामस्थ आपल्या स्मार्टफोनवर सर्व प्रकारचे, आता प्रत्येकाजवळ मोबाईल झाले, त्यासाठी ही स्कीम आहे. ओके, त्यांची कागदपत्र व्यवस्थितरित्या ठेवता यावं यासाठी. ओके, स्वामित्व योजना. आणि या योजनेअंतर्गत ऑक्टोबरमध्ये बघा, स्वामित्व योजना कोणत्या योजनेअंतर्गत संपत्ती कार्ड देण्यात आले आहेत असं विचारतील. काय? सगळं मोदींच्याच हस्ते आहे. ओके, कुठल्या योजनेच्या अंतर्गत, कुठल्या खालीपैकी कोणत्या योजनेच्या अंतर्गत संपत्ती कार्ड ग्रामीण भागामध्ये देण्यात येण्यास सुरुवात झालेली आहे? स्वामित्व योजना असं टाकतील पर्याय. मग काय म्हणसाल? स्वामित्व योजना. दॅट्स इट. सुपोषित महायोजना, सुपोषित महायोजना. आता सुपोषित नावाचंच आहे बघा, सुपोषित महायोजना. मा म्हणजे काय? याचा अर्थ काय? गर्भवती किंवा स्तनदा मातांसाठी आहे, म्हणजे आणि किंवा माता होत आहेत अशा लोकांसाठी, अशा काय स्त्रियांसाठी आहे. सुपोषित म्हणजे काय? चांगलं सकस आहार. जसं काय रे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सकस आहार योजना कुणासाठी होती? आदिवासी भागातील स्त्रियांसाठी, स्तनंदा, गर्भवती महिलांसाठी काय चौरस आहार देण्यासाठी, सकस आहार पुरवण्यासाठी ही स्कीम होती. त्याच्यावर विचारलं. तसं सुपोषित महायोजना का विचारणार नाही? त्याला सोडून बाकी भागामध्ये ही आहे. बघा आता काय, लोकसभा सभापती ही वेगळं लक्षात ठेवा. उद्घाटन बघा, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते 1 मार्च 2020 रोजी या अभियानाचं उद्घाटन झालंय. ओम बिर्ला यांच्या हस्ते सुपोषित महायोजना कुठून? कोठा, राजस्थान येथून सुरुवात झालेली आहे. कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते ही स्कीम? बघा येतं बाकी लक्षात, केंद्रीय महिला व कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत स्कीम येते. कुठली? सुपोषित महायोजना. जनरल लक्षात येऊन जाते रे, सुपोषित महायोजना म्हणजे स्त्रियांसाठी आहे आणि केंद्रीय महिला आणि कुटुंब मंत्रालयाअंतर्गत येणार आहे. ओके, त्यानंतर बघा काय या योजनेचा उद्देश आहे. बघा मंत्राचा उद्देश काय? भारताला कुपोषण मुक्त बनवणे. काही नाही, एवढं लक्षात ठेवा, कुपोषण मुक्त बनवणे. मग कुपोषण मुक्त बनवायचं आहे, मग त्यात जसं कुपोषण बघ, बालकं पण आहेत. कुपोषण मुक्त बनवायचं म्हणजे काय? बालक आहेत, अपंग आहेत, बरेच आहेत, आदिवासी आहेत, भिकारी आहेत. मग कुपोषण मुक्त कोणाला करायचंय? कुपोषण मुक्त भारत करायचंय, बनवायचंय. मग प्रत्येकाला हळूहळू टार्गेट करायचंय. सुपोषित महायोजना या अंतर्गत कुणाला टार्गेट आहे? बघा, देशातील किशोरवयीन मुली आणि गर्भवती महिलांना पोषक आहारासंबंधीची मदत करणं या योजनेचं टार्गेट आहे. आणि त्यानुसार भारतात काय करायचंय? भारताला कुपोषण मुक्त करायचंय. कधीपर्यंत कुपोषण मुक्त करायचं आहे? 2022 पर्यंत भारताला कुपोषण मुक्त बनवण्याचं उद्दिष्ट साध्य करण्याचा भारत प्रयत्न करत आहे. 2022 पर्यंत होईल साध्य, बघू आपण. ओके, योजनेचं स्वरूप वगैरे काय गरज नाही. बघा काय काय कायसाठी आहे ही योजना, कुणासाठी आहे? देशातील किशोरवयीन मुली आणि गर्भवती महिलांना आहे. फक्त गर्भवती महिला, नवजात बालकांचं आरोग्य सुविकसित ठेवणं नाही तर काय, बघा कुपोषित बनवणं काय, कुणासाठी? फक्त बघा, केवळ गर्भवती महिलाचीच काळजी घेण्यात येणार नाही तर नवजात शिशु देखील या योजनेचा भाग असतील, हे लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा या योजनेमध्ये काय काय आहे? गर्भवती महिला आहेत, देशातील किशोरवयीन मुली आणि गर्भवती महिलांना पोषक आहारासंबंधी आहे. कुणासाठी आहे? देशातील सर्व देशातील भारतातील सर्व किशोरवयीन मुली आणि गर्भवती महिला. तसं म्हणलं काय आदिवासी महिला वगैरे, तर ती कुठली? APJ अब्दुल कलाम आहार योजना, सकस आहार योजना ती आहे. इथं देशातील किशोरवयीन मुली आणि गर्भवती महिलांना पोषक आहारासंबंधीची मदत करणं ही आहे. आणि 2022 पर्यंत भारताला कुपोषण मुक्त बनवणे या योजनेचं टार्गेट आहे, उद्देश आहे. ओके, योजनेचं स्वरूप काय बघा, तर काय तसेच बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक वैद्यकीय चाचण्या, रक्त चाचणी, औषधे, प्रोसेस वगैरे बाकी वगैरे. या अभियानात एका कुटुंबातील केवळ एकच गर्भवती महिला समाविष्ट केलं जाईल, हे महत्त्वाचं आहे. सुपोषित महायोजनेअंतर्गत या अभियानात एका कुटुंबातील केवळ एकच गर्भवती महिलेला समाविष्ट केलं जाईल, महत्त्वाचं. सुपोषित असे वाक्य टाकतात. ती कधी सुरुवात झाली, उद्घाटन कुणी केले, कुठून केले, हे दॅट्स इट. ओके, कुठला महिला आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत ही स्कीम सुरू झालेली आहे. आणि याचा टार्गेट काय? 2022 पर्यंत भारताला कुपोषण मुक्त बनवायचं आहे. आणि मग ही कुणासाठी आहे? उद्देश कुणासाठी आहे? किशोरवयीन महिला आणि गर्भवती महिलांसाठी आहे. आणि नुसत्या गर्भवती महिलाच केवळ नाही तर त्याच्या समोर जाऊन काय शिशु देखील, नवजात शिशु देखील या योजनेचा भाग आहे. आणि मात्र एका कुटुंबातील केवळ एकच गर्भवती महिलाचा समाविष्ट या ठिकाणी केलं जाईल. दॅट्स इट. इतकंच करा, बाकी काही गरज नाही. या अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या 1000 महिलांना संतुलित आहार असल्यास 17 किलो इतक्या
वजनाचा अन्न पदार्थाचा संच वितरित करण्यात येणार आहे. ओके. त्यानंतर बघा वैद्यकीय उपकरण उद्यान योजना कुणाची आहे? केंद्र सरकारचीच आहे. आपण सगळं केंद्र सरकारच्या योजना बघतोय. मग हे वैद्यकीय उपकरण उद्यान योजना कायसाठी सुरू केली रे बाबा? बघा देशातील वैद्यकीय उपकरणाच्या देशांतर्गत काय रे बघा ही योजना नाही बघला तरी चालते बरं का. ही योजना वैद्यकीय उपकरण उद्यान योजना नाही बघला तरी चालते, पण नॉर्मल लक्षात ठेवा पुढील 5 वर्षासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. मग ह्या योजनेवर प्रश्न जनरली येईल असं वाटत नाही. ओके. नाही बघला तरी चालेल. ओके. तरी पण निधी काय काही दिने नाही. योजनेचं उद्दिष्ट एक लक्षात ठेवा. सुरुवात वगैरे काय 21 मार्च 2020 रोजी. बघा उद्देश काय? देशातील वैद्यकीय उपकरणाच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना. मग काय? देशातील वैद्यकीय उपकरणाच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे याचा उद्देश आहे. कशाचं? वैद्यकीय उपकरण उद्यान योजना. मग आता या योजनेअंतर्गत बघा या योजनेअंतर्गत तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश मध्ये वैद्यकीय उपकरण उद्यानं उभारण्यात येतील. कुठं कुठं बघा या योजनेत तामिळनाडू, केरळ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी एका उद्यानासाठी प्रत्येक 100 कोटी रुपये निधी दिला जाईल. ओके. मग कुठं कुठं आहे असं विचारतील. काय वैद्यकीय उपकरण उद्याने उभारण्यात कुठं कुठे येणार आहेत बाबा? उद्देश काय? मग देशांतर्गत काय वैद्यकीय जेवढे उपकरण आहेत म्हणजे कोविड काळामध्ये हे करण्यासाठी केलेलं आहे. 5 स्टार विलेज योजना बघू आपण. 5 स्टार विलेज योजना मग कुणी सुरू केली रे 5 स्टार विलेज योजना? टपाल विभागाने ही योजना सुरुवात केली. महत्वाचं आहे बरं का. कुणी सुरुवात केली? 5 स्टार विलेज योजना. 5 स्टार विलेज म्हणजे काय? खेड्यासाठी ही योजना आहे. मग या योजनेचं काय रे? मग हे काय महत्वाचं आहे? ही योजना भारताच्या ग्रामीण भागातील प्रमुख टपाल योजनाचा 100% कव्हरेज सुनिश्चित करणे. मग हे वाक्य काही महत्वाचं नाही. कुणी सुरू केले? फक्त लक्षात ठेवा टपाल विभागाने. आणि पहिल्यांदा हे वाक्य महत्वाचं आहे. आता दुसरं काय रे? मग 5 स्टार विलेज योजना पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रामध्ये ही योजना लागू करण्यात येणार आहे. कुठं? महाराष्ट्रामध्ये. मग प्रत्येक क्षेत्रात 2 ग्रामीण जिल्ह्याची निवड केली प्रत्येक विभागामधले वगैरे. ओके. मग हे डाक विभाग आहेत बरं का. तुम्ही म्हणाल गोव्यामध्ये कोल्हापूर आणि सांगली कसं काय आलं? डाक विभाग आहेत. ओके. तसं बघा कुठले? नागपूर विभागात अकोला, वाशिम, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, पुणे विभागामध्ये सोलापूर आणि पंढरपूर, गोव्यामध्ये कोल्हापूर आणि सांगली, नवी मुंबई विभागामध्ये मालेगाव आणि पालघर. ओके. मग 5 स्टार योजना मग कशासाठी आहे बाबा? मग या योजनेचं उद्दिष्ट काय? बघा कोण सुरू केले? 5 स्टार विलेज योजना टपाल विभागाने सुरू केले. दॅट्स इट. प्रायोगिक तत्वावर कुठे सुरू होणार आहे? महाराष्ट्रात. हे दोनच गोष्टी लक्षात ठेवा. काय रे? टपाल विभाग आणि महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर सुरू झाली. मग हे लक्षात नाही राहिलं तरी चालते. मग त्याच्यानंतर काय लक्षात ठेवायचं? उद्देश काय? लोक जागरूकता आणि टपाल उत्पादन व सेवा दुर्गम खेड्यापर्यंत पोहोचविणं यातील अंतर कमी करण्याचं या योजनेचं उद्दिष्ट आहे. म्हणजे टपाल सेवेची योजना आहे. म्हणजे त्यांनी टपालालाच काय दिलं? महत्त्व दिलं. टपाल सेवा काय खेड्यापर्यंत पोहोचवली पाहिजे, स्पीडली पोहोचली पाहिजे, लोक जागरूकता निर्माण झाली पाहिजे आणि टपाल उत्पादन व सेवा दुर्गम खेड्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. जिथं रस्ते नाहीत तिथं पण पोहोचली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. काय? 5 स्टार योजना. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान कायसाठी आहे? राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान सुरुवात झाली आहे 15 ऑगस्ट 2020 रोजी. कुणाच्या हस्ते असणार आहे? नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते. बघा काय? राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान 15 ऑगस्ट 2020 रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झाले. इथे ही सांगायची गरज नाही. लाल किल्ला दिल्ली येथून. ओके. 15 ऑगस्ट 2020 रोजी. उद्दिष्ट काय? बघा काय? राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाचं उद्दिष्ट काय? बघा भारतातील आरोग्य सेवेची कार्यक्षमता, परिणामकता आणि पारदर्शकता सुधारणे हे याचं उद्दिष्ट आहे. तर नावातच आहे बघा. 90% जे 99% स्कीम म्हणलं तरी जमते त्यांच्या नावातच असतात बघा. जनरली आपला काय सामान्य क्षमता चाचणी आहे. फक्त सुरुवात मात्र थोडंसं वेगळं लक्षात ठेवावं लागेल. बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. ओके. बरोबर ना? 15 ऑगस्ट 2020 रोजी. आणि भारतातील आरोग्य सेवेची कार्यक्षमता, परिणामकारकता आणि पारदर्शकता सुधारणे हे योजनेचं उद्दिष्ट आहे. मग हे अभियान कशा अंतर्गत सुरू करणार आहे? आयुष्यमान भारत अंतर्गत चालू जाणार आहे. हे महत्वाचं आहे. म्हणजे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान कधी सुरू झाले? 15 ऑगस्ट 2020 रोजी. कायसाठी आहे सांगण्याची गरज नाही. कायसाठी असणार आहे? कारण डिजिटल आरोग्य अभियान आहे. याचा अर्थ काय? आरोग्याच्या सुविधा, कार्यक्षमता, परिणामकारकता, पारदर्शकता सुधारणं पॉझिटिव्ह पॉईंट आहे त्या वाक्याला दाखवणारं. दॅट्स इट. त्यानंतर काय रे? ही कशाचा भाग आहे? आयुष्यमान भारत अंतर्गत चालवलं जाणार आहे. आणि याच्या अंतर्गत आरोग्य ओळखपत्र देण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक भारतीयाला काय आरोग्य ओळखपत्र दिलं जाणार आहे. त्यात तपासणी, आरोग्य आजार, तुम्ही कोणत्या डॉक्टरकडून कोणते औषध घेतलंय, केव्हा घेतलंय, काय घेतलंय, सगळं
त्यात इन्क्लूड असणार आहे. आरोग्य ओळखपत्र, संपत्ती कार्ड कुठलं, स्वामित्व योजना, आरोग्य ओळखपत्र कुठली योजना, राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान. हे तुमच्या लक्षात फाडकन आलं पाहिजे मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. आणि या योजनेचा फक्त बाकी लक्षात ठेवा, केंद्रशासित प्रदेशामध्ये पद्धतशीर प्रशिक्षणातून हे अभियान सुरू करण्यात आलेलं येणार आहे. म्हणजे पहिलं सुरुवात हे जे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान, पहिलं सुरुवातीला काय, जेवढे केंद्रशासित प्रदेश आहेत, राज्यात नाही तर केंद्रशासित प्रदेशामध्ये हे सुरू करणार आहे प्रायोगिक तत्वावर. पुन्हा मग भारतभर बघू. ओके. मग कायसाठी आहे, आयुष्यमान भारत अंतर्गत सुरू होणार आहे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान. कायसाठी आहे, भारतातील आरोग्य सेवेची कार्यक्षमता आणि परिणामकारकता आणि पारदर्शकता सुधारणे यासाठी 15 ऑगस्ट 2020 रोजी सुरू झालेले आहे. दॅट्स इट. हे काय बघण्याची गरज नाही बाकीचं. ओके. आता स्टार्ट्स प्रोजेक्ट, कुठलं, स्टार्ट्स प्रोजेक्ट. स्टार्ट्स प्रोजेक्ट बघा, स्टार्ट प्रोजेक्टवर काय काय लक्षात घ्याल रे. बघा या स्टार्ट्स प्रोजेक्ट याचं तुम्हाला काय विचारतील, जसं लॉंग फॉर्म विचारतात बघा, बऱ्यापैकी विचारू शकतात. तसं स्ट्रेंथिंग, टीचिंग, लर्निंग अँड रिझल्ट्स फॉर स्टेट्स विचारू शकतात मे बी. मग कधी सुरू झालेलं आहे, 14 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या केंद्रीय बैठकीमध्ये काय, अध्यापन अध्ययन प्रक्रियेत सुधारणा करण्यासंबंधीचा हा कशासाठी आहे मग असं विचारतील. हा प्रोजेक्ट, स्टार्ट्स प्रोजेक्ट कायसाठी आहे, अध्यापन आणि अध्ययन या संबंधित प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे. बरोबर ना, प्रशिक्षण कार्यक्रम आहे. आणि कोणाच्या अंतर्गत सुरू केला जातो, भारत, हे काय इंडिया, भारत आणि वर्ल्ड बँक यांच्या विद्यमानानं. आणि काय, वर्ल्ड बँक जवळजवळ 3700 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे या प्रोजेक्टसाठी. हे लक्षात घ्या. स्टार्ट्स प्रोजेक्ट कशासाठी आहे, काय रे, अध्यापन आणि अध्ययन. अध्यापन कोण करतो, शिक्षक. अध्ययन कोण करते, विद्यार्थी. म्हणजे शिक्षक विद्यार्थी यासाठी ही स्कीम आहे. ओके. मग भारत आणि जागतिक बँक यांच्या भागीदारीच्या आधारावर ह्या प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे. आणि हा प्रकल्प समग्र शिक्षा अभियानांतर्गत राबवण्यात येणार आहे. महत्वाचा आहे, समग्र शिक्षा अभियान जो आहे, सर्व शिक्षा अभियान जो म्हणतो आपण, सर्व शिक्षा अभियान, त्याच्यानंतर समग्र म्हणजे हिंदीमध्ये झालं, सर्व शिक्षा अभियानांतर्गत हे स्टार्ट्स प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार आहे. आणि याला काय, अंमलबजावणी जे आहे किंवा अर्थसहाय्य जे आहे, अंमलबजावणी किंवा अर्थसहाय्य केंद्रीय शिक्षण मंत्रालयाअंतर्गत अंमलबजावणी होणार आहे. आणि अर्थसहाय्य काय, जागतिक बँक, वर्ल्ड बँकेकडून जवळजवळ किती रे, 500 दशलक्ष डॉलर्स म्हणजे किती, 3700 कोटी रुपये मिळणार आहेत. प्रकल्पाचा उद्देश आहे, काही निवडक राज्यामध्ये भारतातील शालेय शिक्षण व्यवस्थेचं समग्र निरीक्षण आणि गरजेनुसार हस्तक्षेप करून त्यात सुधारणा करण्याचे उपक्रम राबवणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे. मग स्टार्ट प्रोजेक्टचं लॉंग फॉर्म माहिती पाहिजे. स्टार्ट प्रोजेक्ट कशा अंतर्गत राबवतो, सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत. या प्रोजेक्ट कोणी राबवतोय, भारत आणि वर्ल्ड बँकेमार्फत. आणि अर्थसहाय्य या प्रोजेक्टला कोणी केले असं जनरली विचारलं तर वर्ल्ड बँक. दॅट्स इट. आणि कशासाठी आहे प्रोजेक्ट, अध्ययन अध्यापन प्रोग्राम. दॅट्स इट. याच्या पलीकडे जाण्याची गरज नाही. मग स्टार्ट प्रकल्पात 2 महत्त्वाचे घटक, कुठले, पारक केंद्र वगैरे काय नाही, त्याचं काय एवढं महत्त्वाचं नाही. ओके. कुठल्या राज्यात राबवलं जातंय, मग कुठल्या राज्यात, महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवा. स्टार्ट प्रोजेक्टमध्ये महाराष्ट्र आहे, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, ओडिशा या राज्यामध्ये केलं जातं. उद्दिष्ट काय बघा, शिक्षकांना प्रशिक्षण देणे, मी तुम्हाला सांगितले आताच. ओके. परीक्षा पद्धती सुधारणा करणे, बालशिक्षण, मूलभूत शिक्षण, म्हणजे याचा अर्थ एकंदरीत काय, शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे, अध्ययन अध्यापन दोन्ही पण आलेला रे, शिक्षक पण आला आणि विद्यार्थी पण आला. त्यानंतर बघा आता स्टार्ट्सचं पुन्हा दिले बघा लॉंग फॉर्म, हे लक्षात घ्या. ओके. आता विज्ञान ज्योती योजना, सुरुवात आंतरराष्ट्रीय महिला दिनी 8 मार्च 2020 रोजी ही योजना सुरुवात झाली. कुठली, विज्ञान ज्योती योजना. आता ज्योती योजना म्हणजे याचा अर्थ महिलांसाठी आहे जनरली. ओके. तर बघा काय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या TIFAC मार्फत सुरुवात करण्यात आलेली आहे. बघा उद्देश काय आहे याचा, बघा, महिलांना विज्ञान क्षेत्र हे आपले करिअर म्हणून निवडण्यासाठी प्रोत्साहित करणे. कुणाला, महिलांना. मग विज्ञान ज्योती त्यातूनच लक्षात आलं बघा, मुलींना स्टीम शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करणे. स्टीम म्हणजे काय रे, यस म्हणजे काय बघा, याच्यावर विचारू शकतात लॉंग फॉर्मवर. पेन्सिल जसं विचारलं तसं इकडे बघा काय, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स, ही आहे लॉंग फॉर्म. काय, स्टीम विचारू शकतात. स्टीमचा लॉंग फॉर्म विचारू शकतात. प्रश्न, उद्देश काय,
विज्ञान ज्योती योजना कधी 8 मार्च 2020 रोजी. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, तुम्हाला ते माहिती राहील, पण उद्देश काय, महिलांना विज्ञान क्षेत्र आपलं करिअर म्हणून निवडण्यासाठी प्रोत्साहित करणं आणि काय मुलींना स्टीम शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करणं. स्टीम म्हणजे काय, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स. दॅट्स इट. त्यानंतर बघा काय एवढं महत्त्वाचं नाही बघा, अमृत योजनेच्या क्रमवारीत ओडिशा प्रथम स्थानी आहे. मग अमृत काय, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयानं अमृत योजनेअंतर्गत क्रमवारी केली. त्यात प्रथम क्रमांक ओडिशा आहे, दुसरा चंदीगड आहे, तिसरा तेलंगणा आहे. ओके. आणि या योजनेची सुरुवात कधी झाली आहे, 2015 मध्ये झालेली आहे. कुठली, अमृत योजनाचं. आणि डिसेंबर 2019 मध्ये मिशन 2 वर्षाचं सुरुवात झालेली आहे, अमृत 2 मिशन. ओके. 2015ची योजना आहे. त्यात पहिला क्रमांक कोणी पटकावलाय या योजनेमध्ये, ओडिशा राज्य. दॅट्स इट. मनोदर्पण. मनोदर्पण काय रे, केंद्रीय मानव विकास मंत्रालय, HRD मंत्रालय, वुमेन काय, आर म्हणजे काय, रिसोर्स डेव्हलपमेंट मंत्रालयाअंतर्गत 21 जुलै 2020 रोजी कुणासाठी आहे उद्देश, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा मानसिक. मनोदर्पण म्हणजे मनो म्हणजे मानसिक, मनोदर्पण मानसिक काय करायचंय, आरोग्यासाठी सहाय्य करणं. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या मानसिक आरोग्यासाठी सहाय्य करणं. शाळा, कॉलेज, विद्यापीठी, विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत हे हेल्पलाईन आणि वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे. काही एवढं महत्त्वाचं नाही. मनोदर्पण कुणासाठी आहे तेवढं लक्षात ठेवा. फिट है तो हिट है इंडिया, ही काय एवढी काय महत्त्वाची नाही बघा. कायसाठी केली पहिलं लक्षात घ्या, उद्देश लक्षात घ्या. काय, फिट है तो हिट है इंडिया हे कशासाठी आहे, कोरोना या महामारीच्या वेळी शालेय मुलांना तंदुरुस्त राहण्यास प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. कोरोना या महामारीच्या वेळी शालेय मुलांना तंदुरुस्ती राहण्यास प्रोत्साहित करणं हे फिट है तो हिट है. कोरोना में फिट है तो हम भी हिट है असं पोरं म्हणतात, असं म्हणायचं, लक्षात ठेवायचं. काय मग यासाठी फिट इंडिया टॉक्स या नावाचं टॉक्स सेशन्सचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ओके. मग या बघा कधी कुणाच्या हातचे शुभारंभ झालाय हे महत्त्वाचं बघा. आता वेगळं असेल तर लक्षात ठेवायचं. कुणाचा, PV सिंधू ऑलिम्पिक रौप्य पदक विजेते आहे. सुनील छेत्री भारतीय राष्ट्रीय फुटबॉलपटू. ओके. फुटबॉलपटू आणि काय टेनिसपटू. मग यांचं लक्षात घ्या. ओके. आता बाकी काय कार्यक्रमाची सुरुवात केंद्रीय मानव विकास मंत्रालय कोणी कोणी केले काय बाकी एवढं महत्त्वाचं नाही. फक्त एक एवढं लक्षात ठेवा, उद्देश काय, कोरोना महामारीच्या वेळी शालेय मुलांना तंदुरुस्त राहण्यास प्रेरित करणं. मग फिट है तो हिट है इंडिया कायसाठी आहे स्कीम असं विचारू शकतात. ओके. दॅट्स इट. जास्त नका डीपमध्ये जाऊ मित्रांनो. बघा कपिला कलाम कार्यक्रम कायसाठी आहे, बघा उद्देश काय, बौद्धिक संपदेविषयक, म्हणजे जसं आपण काय कॉपीराईट वगैरे असे म्हणतो ना, तसं कॉपीराईट त्याला म्हणतात बौद्धिक संपदा. बौद्धिक संपदेविषयक साक्षरता आणि जागरूकता शिक्षण अभियानासाठी कपिला कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. मग कपिला कार्यक्रम कशासाठी असं विचारतात नॉर्मल. हा कार्यक्रम 15 ऑक्टोबर 2020 रोजी सुरू करण्यात आला आहे. पण जनरली आता 15 ऑक्टोबरचं विचारतील याची शाश्वती नाही. ओके. ऑक्टोबरच्या आतलं जास्त विचारतील मित्रांनो. त्या स्कीम पण थोडंसं जास्त हे करू नका. ऑक्टोबरच्या आतच्या ज्या स्कीम आहेत ओके त्यात जास्त फोकस करा. पण असू द्या, कपिला काय कार्यक्रम कायसाठी आहे, बौद्धिक संपदेविषयक साक्षरता आणि जागरूकता शिक्षण अभियानासाठी कपिला कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्या. आता PM वाणी एवढं काय महत्त्वाचं नाही बरं का. PM वाणी ओके. PM वाणी काय आहे, ब्रॉडबँड इंटरनेटच्या देशभरातील सर्वदूर प्रसारासाठी आहे. म्हणजे काय बघा, देशात वायफाय क्रांती आणू पाहणाऱ्या या कार्यक्रमाचे PM वाणी असे नामकरण करण्यात केले. देशात वायफाय क्रांती आणायचं, PM वाणी म्हणजे वायफाय क्रांती घडून आणणे. दॅट्स इट. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जम्मू काश्मीरमध्ये लागू केले. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कधीची आहे रे, जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गतची आहे ही. 25 आयुष्यमान भारत योजना कधीची आहे, 23 सप्टेंबर 2018ची आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना त्याचं झालेलं आहे, आयुष्यमान भारत अंतर्गत आहे ही. ओके. तर बघा काय, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू केली. याच्या अगोदर लागू नव्हती, पण 26 डिसेंबर 2020 रोजी लागू करण्यात आली. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जम्मू काश्मीरसाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली. ही योजना काय आहे, PM जय सोशल इंड्युअर फॉर हेल्थ अँड टेलिमेडिसिन म्हणून हे ओळखली जाते. असो विनामूल्य काय विमा संरक्षण आहे कोणाला, जम्मू काश्मीरमधल्या लोकांना. आयुष्यमान भारत योजना जी आहे ते खूप महत्त्वाची आहे. बघा थोडंसं आपण बघू त्याबद्दल. तर बघा सुरुवात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत 23 सप्टेंबर 2018 रोजी सुरू केली. कुठली, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. कशा अंतर्गत, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत. उद्देश देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांवर उपचार करण्यासाठी भारत सरकारने ही योजना सुरू केली. कायसाठी आहे, देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांवर उपचार करण्यासाठी भारत सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. उद्दिष्ट या योजनेत 50 कोटी लोकांना लाभ देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. ओके.
दोन्ही पण आहे बघा, शासकीय आणि खाजगी रुग्णालयात 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळू शकते या योजनेअंतर्गत. बघा लाईट हाऊस प्रोजेक्ट. बघा लाईट हाऊस प्रोजेक्ट कशासाठी आहे रे? लाईट हाऊस प्रोजेक्ट केंद्र व राज्य सरकार यांच्याकडून संयुक्तपणे ही योजना राबवली जाते. बघा लाईट हाऊस प्रोजेक्ट अंतर्गत त्रिपुरा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, तामिळनाडू भूकंप विरोधी पक्की घरं बनली जातील. काही एवढं महत्त्वाचं नाही. बघा लाईट हाऊस म्हणजे हाऊस म्हणजे घर, लाईट हाऊस प्रोजेक्ट म्हणजे घरासाठीची ही योजना आहे आणि नव्या वर्षात पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेली पहिलीच योजना आहे. बघा कुठली आहे? बघा लाभार्थी राज्य कोणते आहेत? त्रिपुरा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, तामिळनाडूमध्ये आहे. भूकंप विरोधी आणि पक्की घरं बांधण्याची कोणती योजना असं विचारतील. कुठली आहे मग? लाईट हाऊस प्रोजेक्ट योजना. ओके, ही केंद्रीय शहर मंत्रालयाचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. दॅट्स इट. एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंज या अंतर्गत. ओके, आता दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान. आता याच्यामध्ये महत्त्वाचं आहे बघा बऱ्याच गोष्टी. बघा काय काय बघा, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान कधी सुरुवात झाले? मंत्रालय कोणतं आहे? केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय अंतर्गत हे आहे. केंद्र उद्दिष्ट काय बघा, कुठला? केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय अंतर्गत येते. कुठली? दीनदयाळ अंत्योदय योजना महत्त्वाची आहे, राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान. अशीच दीनदयाळ अंत्योदय योजना काय राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान पण आहे. तसं ही काय शहरी आहे, हे लक्षात घ्या इथं, शहरी उपजीविका अभियान. मग हे उद्दिष्ट काय? कौशल्य विकासाद्वारे शाश्वत आजीविका संधी वाढवून शहरी गरीब लोकांची उन्नती करणं याचा उद्देश आहे. आणि लाभार्थी शहरी गरीब, बेरोजगार आणि अपंग पण आहेत. ओके, वैशिष्ट्य कौशल्य प्रशिक्षण आणि प्लेसमेंटद्वारे रोजगार देणं. म्हणजे शहरी गरिबाच्या प्रशिक्षणासाठी प्रति व्यक्ती 15,000 रुपये खर्च करणं शहरी गरिबासाठी. ओके, आणि ईशान्येकडील राज्य आणि जम्मू काश्मीर राज्यासाठी किती करायचं रे? 1,000 रुपये जास्त आहे त्यापेक्षा. सामाजिक संघटना आणि संस्था विकास, शहरी गरिबांना अनुदान या योजनेअंतर्गत येते. आणि गरीब बेघरांसाठी निवारा, संपूर्ण अनुदान त्यांच्यासाठी. फेरीवाले असतील, बाजारपेठांचा विकास, काय विक्रेत्यांचा कौशल्य विकास वगैरे. दीनदयाळ अंत्योदय योजना अमेझॉनशी सामंजस्य करार झाला. विचारू शकतात बघा, दीनदयाळ काय अंत्योदय योजनेचा कोणाशी करार झाला? फेसबुकशी, व्हॉट्सअपशी, अमेझॉनशी असं टाकतील काय? मग अमेझॉनशी करार झाला आहे. मग कायसाठी केले? स्वयंसहाय्यता गटाच्या उत्पादनाचं ई मार्केटिंग करणं. कायसाठी? उद्देश काय मग असं करण्याचं? तर बघा स्वयंसहाय्यता गटाचं उत्पादनाचं ई मार्केटिंग करणं. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म क्षेत्रातील महिला नवोद्योजकाच्या सक्षमीकरणासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. मग कुणाशी केलाय? दीनदयाळ अंत्योदय योजनेचा कुणाशी करार झाला असं विचारतील पहिलं. कुणाशी? अमेझॉनशी करार झालेला आहे. आणि हा कशासाठी करार करण्याचा उद्देश काय होता? तर स्वयंसहायता गटाच्या म्हणजे काय बचत गट जे आहेत त्याचं उत्पादनाचं ई मार्केटिंग करणं. ओके, त्यासाठी. पण कुणासाठी? महिलांसाठी बरं काय. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म क्षेत्रातील महिला नवउद्योजकाच्या सक्षमीकरणासाठी हा सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. ओके, स्वच्छ भारत अभियान ग्रामीण द्वितीय टप्प्याला मंजुरी दिली. द्वितीय टप्पा 2024 पर्यंत. मुख्य लक्ष हागणदारी मुक्त प्लसवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. बघा एक लक्षात घ्या मित्रांनो, स्वच्छ भारत अंतर्गत काय सांगण्यात आलेलं आहे की 2021 पर्यंत, सॉरी 2019लाच बघू कधीपर्यंत, हां 19 पर्यंतच काय टार्गेट होतं की हागणदारी मुक्त करणार भारत. बरोबर. तर ग्रामीण कधी केलं रे? पहिले हे लक्षात घ्या तारखा बरं काय. 2 ऑक्टोबर 2019 रोजी सर्व राज्यातील ग्रामीण क्षेत्र हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा केली सेंट्रल गव्हर्नमेंटनं. कुठलं? ग्रामीणमध्ये. आणि शहरीमध्ये बघा, शहरीमध्ये सांगतो तुम्हाला बघा, 23 डिसेंबर 2021 रोजी मंत्रालयानं शहरी परिसर हागणदारी मुक्त घोषित केला. 23 डिसेंबर 2019ला 2 तारखा लक्षात ठेवा बरं काय. ओके, ते खूप महत्त्वाचं आहे. बघा पुन्हा एकदा सांगतो बघा. आता ही काय स्वच्छ भारत अभियान जो आहे, स्वच्छ भारत अभियान, या अभियानाचं एक लक्षात ठेवा, निधी काय केंद्र आणि राज्य प्रमाण 90-10 आहे आणि इतर राज्यांसाठी 60-40 आहे. स्वच्छ भारत अभियान इथं आता ॲक्च्युअल स्वच्छ भारत अभियानाचं काय सुरुवात करायची 2 ऑक्टोबर 2014 महात्मा गांधीच्या जयंती दिवशी. ओके, त्यांच्या जयंती दिवशी 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरुवात झालेली आहे. ओके, ग्रामीण स्वच्छता त्यावेळेस 2014ला 38.7% आहे. आता मात्र टोटल 100% असं झालं म्हणायचं आहे त्यांना. ओके, 2 ऑक्टोबर 2019 रोजी सर्व राज्यातील ग्रामीण क्षेत्रे हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा सेंट्रल गव्हर्नमेंटने केली. मग स्वच्छ भारत ग्रामीण कधीचे आहे? 2 ऑक्टोबर 2014ला. ओके, हे लक्षात घ्या. कुणाच्या हस्ते? नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. सास मोहीम केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाअंतर्गत. उद्देश काय? निमोनियामुळे होणारे बालमृत्यू रोखणे.
मग सांस मोहीम कायसाठी आहे? निमोनिया रोगासाठी आहे. बालमृत्यू काय मोठ्या प्रमाणात बघा, भारतामध्ये जेवढे पण बालमृत्यू होतात ते सगळ्यात जास्त कुठल्या रोगामुळे होतात रे? तर निमोनियामुळे होतात. बघा किती टक्के होतात? दरवर्षी बालकांच्या मृत्यूपैकी 15% मृत्यू हे निमोनियामुळे होतात. म्हणजे जेवढे मृत्यू होतात रोगामुळे म्हणला तर जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचा निमोनियामुळे होणारे बालमृत्यू भारतात आहेत. ओके, हे लक्षात घ्या. मग सांस हे काय आहे की निमोनियामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी ही प्रोग्राम आहे. मग काय हे बघा, मग या अभियानांतर्गत निमोनिया बाधित बालकांना ॲमोक्सिलिन या प्रतिजैविकाचा पूर्व रेफरल डोस आशा कार्यकर्ते देऊ शकतात. मग कुठला डोस आहे असं विचारू शकतात सांस मोहिमेनंतर. कुठला आहे मग? ॲमोक्सिलिन. बघा हा निमोनिया कशामध्ये वाढतो रे? कोरोना काळामध्ये तर निमोनिया लय मोठ्या प्रमाणात वाढतो, बरोबर ना? त्यामुळे ते लक्षात घ्या. स्वच्छ भारत अभियान बघा 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू झालेल्या उद्दिष्ट 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त हागणदारीमुक्त भारत साध्य करणं हे टार्गेट होतं 2 ऑक्टोबर 2019 रोजी. ते दोन्हीही टार्गेट साध्य झाले असं म्हणणं आहे त्यांचं. ओके, मग काय रे 2019 म्हणजे ग्रामीण झाले, शहरी मात्र उशीर झाले 23 डिसेंबर 2019 रोजी असं म्हणायचं आहे. ओके, तर बघा स्वच्छ भारत अभियान ग्रामीण पेयजल व स्वच्छता विभाग जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत येते. 2 ऑक्टोबर 2019 रोजी पंतप्रधानांनी ग्रामीण भाग हागणदारी मुक्त झालेला आहे असं घोषित केले पंतप्रधान. आणि शहरी भाग कधी केले रे? शहरी भाग कोणा गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत येतो, लक्षात ठेवा. शहरी भाग 23 डिसेंबर 2019 रोजी. ओके, गोल काय बघा, गोईंग ऑनलाईन ॲज लीडर्स. जसं पेन्सिलचं विचारलं तसं विचारू शकतात. गोल काय? गोईंग ऑनलाईन ॲज लीडर्स. ओके, काय मंत्रालय कुठला आहे? केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालय व फेसबुक इंडियाचा संयुक्त उपक्रम आहे. दीनदयाळ उपक्रम, दीनदयाळ अंत्योदय योजना कुणाशी सामंजस्य करार केले? अमेझॉनशी. हे लक्षात घ्या. कशासाठी केले अमेझॉनशी करार ते माहिती पाहिजे. ओके, तर बघा आता काय उद्देश काय? 5000 युवा आदिवासी उद्योजक, व्यावसायिक, कारागीर व कलाकार यांना डिजिटल नवोद्योजकता कार्यक्रमांतर्गत डिजिटल कौशल्य प्रशिक्षण करणे. कुणासाठी आहे फक्त हे लक्षात घ्या. 5000 युवा आदिवासी उद्योजक असेल, व्यावसायिक असेल, कोणी असेल, पण आदिवासी हे वाक्य तुमच्या काय याच्यामध्ये आलं पाहिजे. मग ते काय करतात? एरर करतील. ओके, केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि फेसबुक इंडियाचा संयुक्त उपक्रम आहे. मग प्रमुख स्तंभ काय त्यामध्ये? काय आधार काय गोलमध्ये? गोल म्हणजे काय? गोईंग ऑनलाईन ॲज अ लीडर्स. मग डिजिटल साक्षरता, जीवन कौशल्य, नेतृत्व आणि नवोद्योजकता, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील तज्ज्ञांचं मार्गदर्शन, कोणत्या क्षेत्रावर भर आहे? कृषी, कला, संस्कृती, हस्तकला, वस्त्रे, आरोग्य, पोषण. मग या फेसबुकद्वारे स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन 1 वर्षासाठी दिलं जातं आदिवासींच्या लोकांना, म्हणजे त्या आदिवासी उद्योजक, व्यावसायिक या लोकांसाठी. ओके, बाकी काही नाही, एवढं महत्त्वाचं आहे ते लक्षात घ्या. तमन्ना अभियान. तमन्ना काय? ट्राय अँड मेजर ॲप्टिट्यूड अँड नॅचरल ॲबिलिटी. ओके, कोण आयोजक कोण आहे? CBSE आणि NCERT. मग कायसाठी आहे? विद्यार्थ्यांना योग्य करिअरची निवड करण्याच्या उद्देशानं ऑनलाईन अभिक्षमता म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट केली जाते यासाठी आहे. कुठली? तमन्ना अभियान. सरस संग्रह उपक्रम. एवढं काय महत्त्वाचं नाही बरं काय. हे उपक्रमाचं उद्दिष्ट काय? ग्रामीण भागातील बचत गटांना केंद्र आणि राज्य सरकारची बाजारपेठ उपलब्ध करून देणं हे सरस संग्रह उपक्रमाचा टार्गेट आहे. हे ग्रामीण बचत गटांनी बनवलेल्या दैनंदिन उपक्रम म्हणजे जेवढे बी ग्रामीण जेवढे काय हस्तकला असतील, काय वेगवेगळ्या कलाच्या माध्यमातून जे पण वस्तू बनवतात ते गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस यावर काय त्यांचं विकून देणे त्यांना. ओके, यावर मांडण्याचा हा उपक्रम आहे. बघा कोणाद्वारे? केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने काय गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस आणि दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान याद्वारे हा उपक्रम राबवला जातो. कोणामार्फत हा सारा संग्रह उपक्रम राबवला जातो असं वाक्य टाकू शकतात. बघा ई गव्हर्नमेंटबद्दल लक्षात ठेवा. एक राष्ट्रीय सार्वजनिक खरेदी पोर्टल आहे. मी विचारू शकतात काय रे काय हे काय असं फक्त एवढंच टाकतील. GEM काय आहे असं वाक्य टाकतील. नंबर 1 एक राष्ट्रीय सार्वजनिक खरेदी पोर्टल आहे, विक्री पोर्टल आहे असं वाक्य टाकतील. विक्री पोर्टल आहे, खरेदी पोर्टल आहे असं टाकतील. ते 2015 मध्ये सुरू झाले, 16 मध्ये सुरू झाले असं टाकतील. ओके, हे पूर्णतः पेपरलेस कॅशलेस ई मार्केट प्लेस आहे. महत्त्वाचं आहे. ओके, हे लक्षात घ्या बरं काय. तिन्ही पॉईंट्स जिथं तुम्हाला महत्त्वाचं आहे तिथं मी सांगतो बरं का, लक्षात ठेवा म्हणून. ओके, आता काय कालावधी कमी राहिले ना तर बाकी काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या असते. बघा ध्रुव प्रधानमंत्री अभियान अध्ययन कार्यक्रम. काय ध्रुव ताऱ्याचं नाव दिले गेले 10 ऑक्टोबर 2019 रोजी इस्रोमधून ही सुरू करण्यात आलेली आहे. काय मग हे कशासाठी आहे रे? प्रतिभावान विद्यार्थ्यांना त्यांच्या संपूर्ण क्षमतेची जाणीव करून देणे आणि समाजासाठी योगदान देण्यास प्रोत्साहन. काही एवढं लक्षात ठेवू नका, काही एवढं महत्त्वाची नाही. ओके, जिथं गरजेचं आहे तिथं मी नक्कीच सांगतो. काहीतरी वेळ घालवण्याचं काही गरज नाही.
बघा आता त्यानंतर श्रेयश कार्यक्रम. श्रेयश म्हणजे काय बघा, श्रेयश म्हणजे स्कीम फॉर हायर एज्युकेशन यूथ इन अप्रेंटिसशिप म्हणजे काय रे? अप्रेंटिसशिप म्हणजे काय म्हणतात आपण, काय म्हणतो ते, कुठलाही आपण एक समजा या असेल एखादी कुठलाही तुमचा एखादा प्रोजेक्ट कंप्लीट झाला किंवा कुठलाही हे झाला तर त्याचा एक सराव म्हणून जो असतो तुमचा ITI BTIमध्ये कशामध्ये तो असतो. अँड स्किल्स प्रोग्राम. ओके, जिथेही स्किल कार्यक्रम असतात तिथं असतं अप्रेंटिसशिप. माहीत असेल तुम्हाला. सुरुवात 27 फेब्रुवारी 2019 रोजी. ओके, मंत्रालय कोणकोणते आहेत? केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय आणि श्रम व रोजगार मंत्रालय या अंतर्गत ही स्कीम आहे. ओके, कुठलं? श्रेयस कार्यक्रम, स्कीम फॉर हायर एज्युकेशन यूथ इन अप्रेंटिसशिप अँड स्किल प्रोग्राम. ओके, तर बघा आता उद्देश काय? नवीन पदवीधारकांना उद्योगाधारित प्रशिक्षणाच्या संधी प्रदान करणं. प्रामुख्यानं बिगर तांत्रिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांवर हा कार्यक्रम केंद्रित आहे. कोणावर? बिगर तांत्रिक, नॉन टेक्निकल जे स्टुडंट आहेत त्यांच्यावर. ओके, शिक्षणामध्ये रोजगारक्षम कौशल्य समाविष्ट करणं. ओके, 2019 मध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून आहे समजा. श्रेयस कार्यक्रम कायसाठी आहे? मग स्किल डेव्हलपमेंटसाठी आहे. कुणासाठी? नवीन पदवीधारकांना उद्योगाधारित प्रशिक्षणाचा संधी प्रदान करणे. प्रामुख्याने बिगर टेक्निकल. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, जसं वयोश्री योजना वगैरे विचारला तसं येऊ शकतो. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना शुभारंभ 5 मार्च 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झालेली आहे. अंमलबजावणी 15 फेब्रुवारी 2019 रोजी झालेली आहे. लाभार्थी असंघटित व्यवसायामधील 15,000 किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असणारे सगळे येतील याच्यामध्ये. कशामध्ये? प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. ओके, मग वयोगट कोणता आहे? 18 ते 40 वयोगटातील असंघटित कामगार यामध्ये येतील. अपवाद कोण आहेत? हे येणार नाहीत. जे कर्मचारी राज्य विमा किंवा कुठले आयकरदाता दाती असता कामा नये, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना लाभार्थी, नवीन निवृत्ती योजनेचा लाभार्थी वगैरे असू नये. लाभ कोणाला मिळणार? किमान निश्चित पेन्शन, ज्यांना किमान निश्चित पेन्शन मिळणार आहे वयाच्या 60 वर्षानंतर किमान 3,000 रुपये निश्चित पेन्शन मिळतील. त्यानंतर कौटुंबिक पेन्शन मिळणार. लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील कौटुंबिक पेन्शन मिळते. 50% रक्कम केवळ पती पत्नीस लागू आहे. 60 वर्ष पूर्ण होण्याअगोदर मृत्यू झाल्यास लाभार्थी व्यक्तीचे पती पत्नी या योजनेचा सहभाग घेण्यास पात्र असतील. ओके, म्हणजे एक हे काय एक तुम्ही काहीतरी तुम्हाला अमाऊंट भरावं लागणार आहे आणि ते तुम्हाला लाभ मिळणार आहे या योजनेत. कुठल्या योजनेत? प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत. ओके, मग कुठल्या किती रुपये बघा. यात लाभार्थी योगदान त्याच्या बँक बचत खाते जनधन खात्यातून थेट वळती होईल. कशामध्ये? 18-40 वर्ष वयोगटात. हे एकूण मासिक 110 ते 400 रुपयेपर्यंत तुम्ही करायचं. ओके, आणि काय या योजनेत लाभार्थी आणि केंद्र सरकार यांचं योगदान 50-50% असेल. लाभार्थ्यांना 50% द्यायचे, त्यांनी 50% वाढवून देतील तुम्हाला. ओके, सेफ योजना, CDB असिस्टन्स टू फॅसिलिटेट इमर्जन्सी रिस्पॉन्स स्कीम आहे. काही नाही आहे बघा. सुरुवात 26 मार्च 2020ला. संस्था CDB आहे, म्हणजे लघु उद्योगासंबंधीची सर्वोच्च संस्था आहे. ओके, लघु आणि मध्यम उपक्रमासाठी आर्थिक सहाय्य कार्यक्रम आहे. काही एवढं महत्त्वाचं नाही. प्रधानमंत्री ई विद्या योजना कायासाठी आहे? 17 मे 2020 रोजी उद्घाटन. तर लक्षात ठेवू नका, नरेंद्र मोदी असंच लक्षात ठेवा. उद्देश काय? कोविड-19 मुळे प्रभावित शैक्षणिक वर्ष सुरळीत चालण्यासाठी महत्त्वाचं आहे. ओके, विचारतील बरं काय याच्यावर. ओके, काय? प्रधानमंत्री ई विद्या कार्यक्रम कायासाठी आहे असं विचारतील. काय? कोविड-19 मुळे प्रभावित शैक्षणिक वर्ष सुरळीत चालवण्यासाठी खालीलपैकी कुठला प्रोग्राम आहे असं विचारतील. महत्त्वाचं आहे. ओके, या अंतर्गत 12 DTH चॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याच्या घरी अभ्यासक्रम उपलब्ध करून देणं. कुठलं? 12वी पर्यंत प्रत्येक वर्गाला. ओके, देशातील सर्वोच्च 100 उच्च शिक्षण संस्था नवीन ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. ओके, मग एवढं लक्षात ठेवा कशासाठी? कोविड-19 मुळे प्रभावित शैक्षणिक वर्ष सुरळीत चालवण्यासाठी ही प्रधानमंत्री ई विद्या कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. दॅट्स इट. कधी? 17 मे 2020ला. प्रधानमंत्री स्वनिधी योजना 1 जून 2020ला. अर्थसहाय्य प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत अंमलबजावणी संस्था CDBच आहे बघा. केंद्र सरकारने फेरीवाल्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. कोणती योजना रे बाबा? ही महत्त्वाचं लक्षात ठेवा बरं का. प्रधानमंत्री स्वनिधी योजना कुणासाठी आहे? फेरीवाले वगैरे यांना काय बाबा सपोर्ट म्हणून त्यांना काहीतरी कर्ज देत होते. किती 1,000 रुपयापर्यंत बघा. किती? 10,000 रुपयापर्यंत कर्ज दिलं जाणार आहे. किती टक्क्यानं? 7% दरानं व्याज. आणि त्यांनी जर व्यवस्थितरित्या फेडलं म्हणजे काय आकारलं जाणार आहे. परंतु वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या भरलेले व्याज त्यांच्या बँक खात्यात परत केलं जाणार आहे. ओके, दॅट्स इट. एवढ्यासाठीच आहे. स्वदेश उपक्रम. स्वदेशचं काय? स्किल्ड वर्कर्स अरायवल डेटाबेस
फॉर एम्प्लॉयमेंट सपोर्ट ही स्कीम आहे. ओके, अंतर्गत वंदे भारत अभियानांतर्गत हा उपक्रम सुरू केला आहे. कुठला? स्वदेश. उद्देश काय? परदेशातून भारतात आलेल्या भारतीयांचं कौशल्य मापिंग करण्यासाठी त्यांच्या कौशल्य व अनुभवाच्या आधार डेटाबेस तयार करणं, यासाठी हे स्वदेश उपक्रम आहे. स्वदेशचं लॉंग फॉर्म विचारतील काय? स्किल्ड वर्कर्स अरायवल डेटाबेस फॉर काय? एम्प्लॉयमेंट सपोर्ट असं विचारतील. ओके, कुठला आहे काय नाही. आणि मंत्रालय कुठला? नागरी उड्डाण मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, कौशल्य विकास मंत्रालय, उद्योजकता मंत्रालय. कोणकोणत्या मंत्रालयाअंतर्गत ही कुठल्या मंत्रालय येतात विचारतात स्वदेश उपक्रम वगैरे. ओके, काय? एकम फेस्ट काय नाही एवढं. दिव्यांग कारागीर आणि उद्योजकांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाअंतर्गत आहे. कुठली? एकम फेस्ट ही स्कीम. ओके, त्यानंतर बघा कार्ड्स प्रकल्प. कार्ड्स काय एवढी महत्वाची नाही. यश कार्यक्रम काय एवढं महत्वाचं नाही बरं का, लक्षात घ्या. हे फक्त कोणाद्वारे काय? उद्देश काय? आरोग्यविषयक क्षेत्राला प्रसाद, एवढं नॉर्मल लक्षात ठेवा. प्रधानमंत्री किसान योजना, हां हे महत्त्वाचं. लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना खात्रीशीर अर्थसहाय्य करणं, यासाठी प्रधानमंत्री किसान योजना आहे. कधी? 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू झाली आहे. गोरखपूर उत्तर प्रदेशातून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. ओके, पात्र जमिनीचा आकार लक्षात न घेता सर्व जमीनधारक पात्र शेतकरी कुटुंब असतील. अर्थसहाय्य 6,000 रुपये प्रति वर्ष 3 हप्त्यात केंद्र सरकार दिली जाते. ओके, लागू 1 डिसेंबर 2019 पासून आहे. म्हणजे किती रुपये? 6,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला. ओके, पण पात्र कोण असणार आहे? लाभार्थी कोण असणार आहे? लघु व सीमांत शेतकरी. सीमांत शेतकरी म्हणजे ज्याचं 5 एकरपेक्षा कमी आहे त्याला सीमांत शेतकरी म्हणतात. ओके, आणि अपात्र कोण असेल ते राज्य सरकार ठरवल. दॅट्स इट. कुठली योजना आहे लक्षात घ्या बरं काय. कुठली आहे? प्रधानमंत्री किसान योजना. कायासाठी आहे? की बाबा शेतकऱ्यांना काय करायचं? काहीतरी बाबा एक अमाऊंट द्यायचं. काय? लघु व सीमांत शेतकऱ्यांना खात्रीशीर अर्थसहाय्य करणं, 6,000 रुपये वगैरे. अपात्र कोण असेल ते राज्य शासन ठेवल. निष्ठा प्रोग्राम जगातला सर्वात मोठा शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आहे. निष्ठा, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्कूल हेड्स अँड टीचर्स हॉलिस्टिक ॲडव्हान्समेंट हे प्रोग्राम आहे. निष्ठा प्रोग्राम. ओके, सुरुवात नवी दिल्ली 22 ऑगस्ट 2019 सुरू झालेला आहे. मुख्य उद्देश 42 लाख शिक्षकांना विनाशुल्क प्रशिक्षण देणं. या काय बघा सगळ्यात लक्षात ठेवा, जगातला सर्वात मोठा शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम कोणता आहे असं विचारतील. कुठला आहे? निष्ठा प्रोग्राम आहे. ओके, आयुष्यमान सहकार योजना. योजनेची घोषणा 19 ऑक्टोबर 2020 रोजी. उद्दिष्ट ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचा कमतरता दूर करणे. कायासाठी आहे? 19 ऑक्टोबर 2020 रोजी उद्दिष्ट आहे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या कमतरता दूर करणे, यासाठी आयुष्यमान सहकार योजना आहे. ओके, आयुष्यमान काय? सहकार योजना. त्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा, केंद्रीय मंत्री काय? केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी या योजनेचा शुभारंभ केला आहे. आणि देशातील 52 रुग्णालये सहकारी संस्थांच्या माध्यमातून चालवले जातात. ओके, काही नाही एवढं महत्त्वाचं नाही. आयुष्यमान सहकार योजना कधी झालेली आहे? उद्दिष्ट काय एवढंच लक्षात ठेवा. जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका. गरीब कल्याण रोजगार अभियान. कुठलं? गरीब कल्याण रोजगार अभियान. याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवाल? गरीब कल्याण रोजगार अभियानामध्ये सुरुवात कुठून झालेली आहे? ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं हे महत्त्वाचं बघा, कोविड-19 मुळे मोठ्या संख्येने गावी परत येत असलेल्या स्थलांतरित मजुरांना सक्षम बनवण्यासाठी आणि उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे अभियान राबवलं जातं. म्हणजे काय बाबा, जे मोठ्या प्रमाणात काय गावाकडे पळून चालली होती, शहरातून जास्तच्या गावाकडे म्हणजे काय कामगार लोक निघून चालली होती, त्यासाठी ही गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू करण्यात आले. म्हणजे कोविडमध्ये जे जास्तचे गबाळ बांधून पळून चालली होती बघा त्या काळात. ओके, मग 20 जून 2020 रोजी झाली. ठिकाण तेलिहार खगारिया बिहार येथून. काय? 125 दिवसाची ही योजना आहे. नोडल मंत्रालय ग्रामविकास मंत्रालय आहे. उद्देश काय? प्रवासी कामगार यांना रोजगार उपलब्ध करून देणं हे टार्गेट आहे. किती खर्च? 50,000 कोटी रुपये. हे अभियान 6 राज्याच्या 116 जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. ओके, बिहार म्हणजे राबवण्यात आलंय त्यावेळेस. आता काय याचं काय एवढं विशेष नाही. हे एक महत्त्वाचा बरं का आहे. कुठला? एक देश एक रेशन कार्ड. खूप चांगला आहे कार्यक्रम हा. एक देश कुठं? आधार कार्डाद्वारे हे राबवलं जाणार आहे. महत्त्वाचा आहे एक देश एक रेशन कार्ड योजना. ओके, तर बघा केंद्र सरकारनं एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजनेबद्दल मोठा निर्णय घेतलेला आहे. खरं चांगली गोष्ट आहे बरं का, एका देशामध्ये एकच रेशन कार्ड असणं. मग आता तुमचं जे पहिलंच कार्ड आहे कुठलं रे? केशरी कार्ड आहे सर माझ्याकडं, पिवळं कार्ड आहे सर माझ्याकडं, मग ते चालणार नाही का? चालेल. ओके, चालणार आहे, त्याचं काही टेन्शन नका घेऊ. तर बघा मग एक राष्ट्र एक रेशन कार्ड या योजनेचा मोठा दिलासा. एक देश एक रेशन कार्ड योजना 1 जून 2020 पासून करण्याची घोषणा केंद्रीय ग्राहक कोणत्या मंत्रालयाअंतर्गत? केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास म्हणजे याचा अर्थ या मंत्रालयाअंतर्गत ही सुरू झालेली आहे. आणि ही योजना लागू झाल्यानंतर जुने रेशन कार्ड देखील वापरात राहणार आहेत. हे महत्त्वाचं आहे यामधलं.
जुने रेशन कार्ड देखील काय जुने रेशन कार्ड वापरता येणार नाहीत असं वाक्य टाकतील. काय देखील वापरता येणार आहेत. प्रायोगिक तत्वावर ही योजना यापूर्वी 1 जानेवारी 2020 पासून 12 राज्यामध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवली आली आहे. राज्य कोणती होती? महाराष्ट्र देखील त्यामध्ये होतं प्रायोगिक तत्वावर जेव्हा सुरू करण्यात आली होती त्यावेळेस. ओके, इथं काय महत्त्वाचं आहे बघा, हे योजनेचा हेतू काय बघा. एक देश एक रेशन कार्ड ही मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. देशातील नागरिकांना त्याच्या गरजेचे अधिकाराचे अन्न मिळावं ह्या योजनेचा. म्हणजे याचा अर्थ काय, उद्देश काय रे बाबा. आता तू समजा तुला एक रेशन एक कार्ड मिळाला, तुला वाटलं बाबा मध्य प्रदेशमध्ये काय तेल मिळाले, बरोबर ना, काय की तिथं तेल मिळतंय रेशन कार्ड अंतर्गत. कशा अंतर्गत? रेशन कार्ड म्हणजेच काय बघा, काय रेशन कार्ड म्हणजे हे बघा, पब्लिक डिस्ट्रीब्युशन पीडीएस सिस्टम जे आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला मिळवायचं आहे. साखर मिळत नाही एखाद्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी मिळते. तुमच्याजवळ जर समजा एक देश एक रेशन कार्ड असेल तर तुम्ही कुठल्याही काय रेशन कार्डाच्या दुकानात त्याच ठिकाणच्या तिथंच गेलं पाहिजे असं काही नियम नाही, कुठेही जाऊ शकता. त्याला काय म्हणतात? एक देश एक रेशन कार्ड. हा फायदा आहे बघा, हा फायदा आहे कुठला? या योजनेत रेशन कार्ड धारकाची ओळख त्याच्यात आधार कार्डाच्या आधारे केली जाईल. कशा आधारे केली जाईल? आधार कार्डाच्या आधारे. या योजनेत 10 अंकाचं रेशन कार्ड असणार आहे. किती? 10 अंकाचं. महत्वाचं आहे. यातील पहिले 2 अंक राज्याचा कोड असेल, त्यानंतरचे 2 अंक रेशन कार्डाच्या संख्येनुसार, त्यानंतर 2 अंक कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ओळख करून देणारे असतील. आणि 2 भाषांमध्ये हे रेशन कार्ड असेल. कोणत्या? तिथली स्थानिक भाषा, जसं मराठी आपली आहे तसं, आणि दुसरी हिंदी किंवा इंग्रजी, हे 2 भाषा असतील. तर महाराष्ट्राच्या सरकारच्या योजना आपण बघू. महाराष्ट्र सरकारच्या योजना जसं सुमती सुकळीकर योजना याच्यावर विचारलं आहे, सौभाग्य योजने विचारलेलं आहे महाराष्ट्राच्या. ओके, तसं विचारू शकतात, मे बी पॉसिबिलिटी. ओके, जुन्या पण तुम्हाला योजना काय बघायच्या आहेत, जसं तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये बघितलं असाल अशी अपेक्षा मी नक्कीच करतो. ओके, कारण असं होऊ शकतं की मी हे सगळं शिकवलंय आणि त्यात एक काय जुन्या योजनेवर एखादा प्रश्न आला आणि तुम्हाला सर तुम्ही एवढ्या योजनेवर घेतलात पण एक पण आली नाही, होऊ शकतं तसं पण. कारण एखादी जुनी योजना विचारली, मी काय आयोग नाही. ओके, जुन्या योजनेवर पण येऊ शकतो, मे बी पॉसिबिलिटी. पण जनरली नवीन योजनेवर आला तर तुमचा प्रश्न चुकू नये यासाठी मी या सगळ्या योजना घेतोय. ओके, तर बघा कुठली आहे. बघा आता शरद पवार ग्राम समृद्धी योजना कायसाठी आहे रे? योजनेचं उद्दिष्ट काय ते खूप महत्त्वाचं आहे बघा. कायसाठी आहे? सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणं यासाठी ही स्कीम आहे. मग का शरद पवार यांच्याच नावानं का सुरू केले? कारण शरद पवार यांचं 80 वर्ष पूर्ण झाले होते, त्या निमित्तानं ही स्कीम सुरू करण्यात आली. मग कशासाठी आहे? सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं, हे शरद पवार ग्राम समृद्धी म्हणजे काय? शेतकऱ्यांसाठी आहे याचा अर्थ. कुठल्या योजनेतून? महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून हे निर्माण करण्यात आलेली आहे. सुरू करण्याचं निमित्त सांगितलं तुम्हाला काय आहे ते. ओके, प्रत्येक ग्रामपंचायतीच्या काय घटक गावे समृद्ध करणं हे याचं उद्दिष्ट आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी. काय आहे बाबा माझे कुटुंब माझी जबाबदारी? कुणी सुरू केली बघा? 15 सप्टेंबर 2020 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी सुरू केलेली आहे. या अभियानाद्वारे घरोघरी जाऊन आरोग्याची तपासणी करण्यात येणार कोविड काळामध्ये, बरोबर. बघा, घरोघरी जाऊन आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. कशा अंतर्गत? माझे कुटुंब माझी जबाबदारी या अंतर्गत. बघा काय 2 चरणामध्ये. पहिलं चरण 15 सप्टेंबर 2020 ते 10 ऑक्टोबर 2020 आणि दुसरं चरण 12 ऑक्टोबर 2020 ते 24 ऑक्टोबर 2020 अंतर्गत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाची सुरुवात करण्यात आली. असं विचारू शकतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणजे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आली? मग कुठली आहे? माझे कुटुंब माझी जबाबदारी. कुठली आहे? विचारतात रे बाबा, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये कुठली स्कीम सुरू करण्यात आली? माझी कुटुंब माझी जबाबदारी. स्मार्ट ग्राम योजनेचा आबांचं नाव दिले. पूर्वीचे आहे महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागांतर्गत नोव्हेंबर 2016 पासून जी राबवण्यात येणारी काय 2016 पासून राबवण्यात येते कुठली? स्मार्ट ग्राम योजना 2016 पासून राबवण्यात येते. त्या योजनेला कुणाच नाव दिले? आता RR आबा यांचं नाव देण्यात आलेलं आहे. स्वाध्याय उपक्रम उद्दिष्ट काय? विद्यार्थ्यांची काय रे? पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्यावर भर देणे असं या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्यावर भर देणे असं या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. व्हॉट्सअप ॲप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट उपक्रम आहे. कोणाद्वारे? NCERT आणि लीडरशिप फॉर इक्विटी यांच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
कोणासाठी संवाद विद्यार्थ्यांना 10वीच्या बघा राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्वाध्याय हा उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि NCERT आणि लीडरशिप फॉर इक्विटी यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। मुख्य उद्दिष्ट काय विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे। आणि प्रतिपालकत्व योजना महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी 31 जुलै 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही प्रतिपालकत्व योजनेची सुरुवात केलेली आहे। उद्देश काय महिला व बालविकास विभागाच्या आदिवासी बालगृहातील अनाथ बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना सुरक्षित कुटुंब व घर मिळवून देणे। कुणासाठी आहे मग अनाथ बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतिपालकत्व योजना आहे। ओके प्रायोगिक तत्वावर पुणे सोलापूर अमरावती मुंबई उपनगर आणि पालघर या 5 जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यात 40 मुलांची निवड करण्यात येणार आहे असून प्रतिपालकत्व पालकांना मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2000 रुपये देण्यात येणार आहे। शिवभोजन थाळी योजना काय आहे रे बाबा शिवभोजन थाळी योजना तर बघा शिवभोजन 26 जानेवारी 2020 पूर्वी पण होती बरं काय ही जेव्हा भाजप आणि शिवसेनेचं गव्हर्नमेंट आलं होतं त्यावेळेसही ही स्कीम होती। ओके या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला 10 रुपयात भोजन मिळणार आहे। किती 10 रुपीज ओनली 10 रुपयात जेवण। मग कसं जेवण मिळणार आहे प्रायोगिक तत्वावर ही योजना प्रत्येक जिल्ह्यात मुख्यालयाशी किमान एक भोजनालय तर प्रत्येक भोजनालयात 500 थाळी एका जिल्ह्यात एक काय असणार असं एक सेंटर असणार आणि त्याच्यामध्ये किमान 500 थाळी जेवण दिलं जाईल। ओके प्रत्येक 50 ग्रामच्या 2 चपात्या 100 ग्रामची एक वाटी भाजी काय 150 ग्रामचं एक मूग भात व 100 ग्रामचं एक वाटी वरण समाविष्ट आहे याच्यामध्ये। ओके ही भोजनालय दुपारी 12 ते 2 या वेळेस सुरू राहणार आहेत। कुठली शिवभोजन थाळी योजना कधी झाली 26 जानेवारी 2020 रोजी सुरू झालेली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब व गरजू जनतेला 10 रुपयात भोजन मिळणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात एक सेंटर असेल आणि त्या ठिकाणी 500 थाळी जेवण दिलं जाईल किमान। जलयुक्त शिवार योजना कधीच आहे बघा लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीमधली ही योजना आहे। ओके सुरुवात डिसेंबर 2014 मध्ये सुरुवात झाली आहे। उद्दिष्ट महत्त्वाचं आहे बघा या योजनेचं याच्यावर 2 वेळेस प्रश्न विचारले आहे। ओके कशा पावसाचं जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारात अडवून टंचाईमुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण करणं या जलयुक्त शिवार योजनेचं उद्दिष्ट आहे। देवेंद्र फडणवीस यांनी ही स्कीम सुरू केलेली आहे। ओके बघा या त्याचा आदर्श घेऊन सर्वांसाठी पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र 2019 करण्यासाठी व टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले। कुठलं हेच आहे पाण्यासाठीच आहे समजायचं आणि याच्यावर मात्र या योजनेवर काय की आगनं थोडीशी ताशारी ओढलेली आहेत। यशोदा माता अंगत पंगत योजना प्रायोगिक तत्वावर नांदेड जिल्हा परिषदेत राबवण्यात आलेली ही योजना आहे। मार्च 2020 संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार आहे ही योजना। ऑपरेशन ब्लॅकफेस काय चाइल्ड बघा आता ऑपरेशन ब्लॅकफेस विचारू शकतात बरं काय ऑपरेशन ब्लॅकफेस काय तर बघा चाइल्ड पॉर्नोग्राफी विरोधात कारवाई करण्यासाठी 28 डिसेंबर 2019 पासून 18 डिसेंबर 2019 पासून राज्यभरात ऑपरेशन ब्लॅकफेस म्हणजे ऑपरेशन ब्लॅकफेस कायसाठी असं विचारू शकतात। ओके चाइल्ड पॉर्नोग्राफी विरोधातील कारवाईमध्ये महाराष्ट्र कितवा आहे रे देशात अव्वल आहे। ओके त्यानंतर सायबर सेफ वुमन मोहीम महिला व बालकावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कायसाठी आहे मग हे सायबर सेफ वुमन मोहीम महिला व बालकावर होणारे अत्याचार तसेच सायबर गुन्हे रोखण्यासाठी या संदर्भात कायद्याची माहिती व्हावी यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी म्हणजे 3 जानेवारी 2020 रोजी राज्यभर एकाच दिवशी महाराष्ट्र सायबर मुंबईतर्फे सायबर सेफ वुमन ही जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे। ओके मोहीम होती। ओके आता मातृवंदना सप्ताहाच्या अंमलबजावणी म्हणजे जसं काय रे मातृवंदना योजनेवर प्रश्न आला आहे तुम्हाला सांगितला होता मग कधी सप्ताह आहे लक्षात घ्या फक्त 2 ते 8 डिसेंबर 2019 रोजी। ओके संकल्पना काय निरोगी राष्ट्र घडवण्याच्या दिशेने सुरक्षित जननी विकसित धारिणी संकल्पना काय निरोगी राष्ट्र घडविण्याच्या दिशेने सुरक्षित जननी विकसित धारिणी। प्रथम क्रमांक आंध्र प्रदेश दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे कशाचा मातृवंदना सप्ताहाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात दुसरा आहे। मग कधीची आहे काय नाही बघा प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना नोव्हेंबर 2017 ची आहे। ओके सुरुवात झालेली आहे आणि उद्देश काय प्रथम प्रसव होणाऱ्या महिलांना पौष्टिक आहार मिळावा काय मोलमजुरी करणाऱ्या महिलांना कामानिमित्त बाहेर जाताना आराम मिळावा बाळाची निगा राखण्यात यावी म्हणजे याचा अर्थ काय की त्या स्तनंदा माता असतील किंवा प्रसूत झालेल्या माता असतील त्यांचे बाळं असतील त्यांना योग्य आहार मिळाला पाहिजे यासाठी त्यांना एक 5000 रुपयाची आर्थिक मदत केली जाते 3 टप्प्यामध्ये। निधी 60 ते 40 आहे। महाआवास अभियान कोणती मग ह्या आघाडी सरकारनं सुरू केलेली ही आहे। ओके
20 नोव्हेंबर 2020 काय 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत ही काय अंमलबजावणी होणार आहे. शुभारंभ 20 नोव्हेंबर 2020ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते. अभियानाचा कालावधी 100 दिवस आहे आणि ग्रामीण बेघरांसाठी घरे बांधून देणे हे अभियानाचा मुख्य उद्देश आहे. ओके. स्वयं सहाय्यता बचत गट योजना काय आहे? स्वयं सहाय्यता बचत गट योजना कायासाठी आहे? 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2025 पर्यंत आहे. ओके. कायासाठी आहे रे? राज्यातील अल्पसंख्याक समाजातील महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना सक्षम बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. कायासाठी? राज्यातील अल्पसंख्याक समाजातील महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना सक्षम बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. दॅट्स इट. ही खूप एवढंच आहे बघा, लक्षात ठेवा, बाकी काही नाही. काय? विकेल ते पिकेल योजना म्हणजे कृषी विभागामार्फत ही योजना सुरू करण्यात येणार आहे. उद्देश काय? शेतात राबवून पिकवलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे यासाठी राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे. ओके, ठीक आहे. बघा आता भारतातील काही राज्यांच्या योजना खूप महत्त्वाचं आहे. इतर राज्यांच्या योजना बऱ्याच वेळेस प्रश्न विचारतात, तर आपण इतर राज्यांच्या बघू. अम्मा ओडी योजना आंध्र प्रदेशची आहे. कुठली आहे? अम्मा ओडी योजना. मग कधी सुरू झालेली आहे बघा, याच्यात थोडकं दिलं आहे ते माहिती बघणं गरजेचं आहे. 9 जानेवारी 2020 ची आहे. त्यासाठी आहे सरकारी व खाजगी दोन्हीमध्ये होईल. अशा दोन्ही शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामधील 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांच्या आईला वार्षिक 15,000 रुपये देण्यात येणार आहेत. महत्त्वाचं आहे बघा. सुरुवात 9 जानेवारी 2020 रोजी सरकारी आणि खाजगी, किती मोठा निर्णय आहे. सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय असतील 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील, हे महत्त्वाचं आहे, BPL विद्यार्थ्यांच्या आईला वार्षिक 15,000 रुपये देण्यात येणार आहे. पुण्याचा आहे आंध्र प्रदेशनं अम्मा ओडी योजना घेतलं आहे शाळेत, पण त्यासाठी 75% उपस्थिती असणं गरजेचं आहे. कोणी घेतलंय? YS जगनमोहन रेड्डी यांनीच करू शकला असा निर्णय, म्हणून म्हणजे खूप म्हणजे चांगले निर्णय घेतलेले आहेत त्यांनी. या योजनेला नवरत्नलू असंही म्हणतात तिकडं. ओके, नवरत्नलू म्हणजे काय? अम्मा ओडी योजनेलाच नवरत्नलू योजना असंही म्हणतात. कधी सुरुवात झालेली लक्षात घ्या. काय? 9 जानेवारी 2020ला. तरतुदी काय? सरकारी किंवा खाजगी अशा दोन्ही शाळा कनिष्ठ मध्ये काय असो 1ली ते 12वी पर्यंतच्या काय BPL कॅन्डिडेटला काय 15,000 रुपये, त्याच्या आईला 15,000 रुपये दिले जाते. काय मग? अरुंधती काय स्वर्ण योजना आसामची आहे. मग या योजनेनंतर काय केलं जातं? 1 जानेवारी 2020 रोजी सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत 10वी पर्यंत शिक्षण घेतलेली जी पण मुलगी आहे तिला काय तिच्या लग्नात सरकारकडून 10 ग्राम म्हणजे 1 तोळा सोनं भेट दिलं जातं. किती मस्त आहे बघा. आसाममध्ये 1 तोळा म्हणजे याचा अर्थ सोन्याचा आता 50,000 भाव आहे, तेवढं दिलं जाते. कायसाठी आहे मग हे? उद्देश काय? मग असं करण्याचा उद्देश काय आसाम सरकारचा? महिलांचं सशक्तीकरण करणं आणि बालविवाहाचं प्रमाण कमी करणं. 1 तोळा सोनं कोण देते असं म्हणलं? कोण म्हणलं? आसाम सरकारचं. मग आसाम सरकारची योजना कोणती आहे? अरुंधती स्वर्ण योजना. ओके, स्वर्ण म्हणजे सोनं. अरुंधती कुठली आहे मग? आसामची. जलसाथी कार्यक्रम कुणाचा आहे? ओडिशा राज्याचा. राज्यातील सर्व कुटुंबांना तिथल्या ओडिशा राज्यातलं सुरक्षित पेयजल पुरवठा करणं हे जलसाथी कार्यक्रम आहे. कुठला? ओडिशा राज्याचा. डिसेंबर 2019 मध्ये याची सुरुवात झालेली आहे बघा. नंतर अभिनंदन योजना कुणाची? आसामचीच आहे बरं का. अरुंधती कुठला आहे? आसामचीच आहे. 1 तोळा सोनं. तसंच हे अभिनंदन योजना कुठली आहे? आसामचीच आहे. काय? उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गरीब विद्यार्थ्याला 1 लाख रुपये कर्ज घेतल्यानंतर 50,000 रुपयाची सबसिडी मिळेल. नंतर 1 लाख रुपये जर घेतला तर 50,000 रुपये भरायचीच गरज नाही, अनुदान आहे डायरेक्ट. ओके. अभिनंदन योजना कुणाचं? अभिनंदन उच्च शिक्षण हायर एज्युकेशन जे घेणार आहेत त्यांच्यासाठी. ओके. नंतर बघा रयतू बंधू योजना तेलंगणा सरकारची आहे. कायसाठी आहे? शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांना रब्बी आणि खरीप हंगामामध्ये एकरी 8 ते 10,000 रुपये दिले जात आहे बघा. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी करीमनगर जिल्ह्यातील इंदिरानगर येथे सुरुवात केली. या योजनेनंतर राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला, सीमांत शेतकरी असं काही नियम नाही बरं काय, लघु शेतकरी मोठा शेतकरी काय नाही, 100 एकर जमीन असो त्याला काय निगन नाही, बरोबर ना. शेती किती असो. रयतू बंधू योजना कुठली आहे? तेलंगणा सरकारची आहे. 1 एकर म्हणजे काय 1 एकर असेल तर बघा प्रत्येक शेतकऱ्याला प्रति एकर, हे महत्वाचं आहे, एका शेतकऱ्याला किती शेती असेल तरी 8,000 रुपये नाही, प्रति एकर 8,000 रुपये मिळतील. 8 ते 10,000 रुपये. ओके. तर बघा गुलाब सारथी वाहन योजना कर्नाटक सरकारची आहे. गुलाब सारथी वाहन योजना महिला सुरक्षा यासाठी ही योजना कर्नाटक सरकारने सुरू केले.
कुमारस्वामी सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. कुणासाठी आहे? महिला सुरक्षेसाठी आहे. मग गुलाब सारथी वाहन योजना म्हणजे काय विचारतील? महिला सुरक्षेसाठी गुलाब सारथी वाहन योजना कुठल्या गव्हर्नमेंटनं कुठल्या राज्यानं सुरू केली असं विचारतील. कुणाची आहे? कर्नाटक सरकारची आहे. पंचवटी योजना, निगार योजना हिमाचल प्रदेशची आहे. प्रत्येक घरात नळ योजना उत्तर प्रदेशची आहे. जल जीवन मिशन योजना अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली आहे 22 नोव्हेंबर 2020ला. उत्तर प्रदेश राज्यातील मिर्जापूर आणि सोबत्र जिल्ह्यातील गावात याचा फायदा होणार आहे. काय जलजीवन वगैरे एवढं काय महत्त्वाचं नाही बाकी. ओके, तर बघा आता नाडू तेडू कार्यक्रम आंध्र प्रदेशचा आहे. उद्देश राज्यातील सरकारी शाळांचं रूपांतरण व्यावसायिक आणि स्पर्धात्मक संस्थांमध्ये करणं. दुआरे सरकार मोहीम पश्चिम बंगालचा आहे. त्यासाठी आहे रे बघा, दुआरे सरकार म्हणजे सरकार राज्यात जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी दुआरे सरकार योजना आहे. काही एवढं महत्त्वाचं नाही. आता मुलींसाठी ज्या काही योजना आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. हे एवढ्या योजना तुम्ही त्याचं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघू शकता. मुलींच्या योजनेवर जास्त भर असतो आयोगाचा. ओके, बघा राजश्री योजना राजस्थानच्या राजस्थान. ओके, कन्याश्री योजना पश्चिम बंगालची आहे. ओके, भाग्यलक्ष्मी योजना कर्नाटकची आहे. ओके, त्यानंतर बघा लाडकी लक्ष्मी योजना मध्य प्रदेशची आहे. जोड्याजोड्यामध्ये विचारू शकतात. ओके, लाडली योजना दिल्ली व हरियाणाची आहे. मुख्यमंत्री लाडली योजना उत्तर प्रदेशची आहे. मुख्यमंत्री ऍड केला तर उत्तर प्रदेश. ओके, मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना बिहारची आहे. किशोरी शक्ती योजना ओडिशाची आहे. ममता योजना गोव्याची आहे. सरस्वती योजना छत्तीसगडची आहे. मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना उत्तर प्रदेशची आहे. आणि माझी कन्या भाग्यश्री योजना उत्तर प्रदेशची महाराष्ट्राची आहे. कुठली? माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्राची आहे. आणि उत्तर प्रदेशची कोणती आहे रे? मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना. आणि उत्तराखंडची नंदादेवी कन्या योजना उत्तराखंडची आहे. अशा प्रकारे बघा मुलींसाठीच्या एवढ्या योजना आहेत. अशा प्रकारे तुमच्या केंद्राच्या योजना असतील, राज्याच्या योजना असतील आणि इतर राज्याच्या वेगवेगळ्या योजना असतील, या सगळ्या तुमच्या एका लेक्चरमध्ये मी सगळ्या घेतल्या आहेत मित्रांनो. फास्ट रॅपिड फायर तुम्ही एकदा दोनदा बघू शकता व्हिडिओ. ओके, आणि जर समजा आता बघा विज्ञान आणि तंत्रज्ञान तुमचा राहिलेला आहे, तो विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्या होऊन जाईल. अशा प्रकारे जवळपास तुमचा करंटचा सगळा भाग मी तुमचा कव्हर केलेला आहे मित्रांनो. नक्कीच तुम्ही मला एवढा उत्तुंग प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचा मनापासून आभार मानतो आणि सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद मित्रांनो.